Welcome to the Game Changers Inspiration Through Awareness series, where we bring you inspiring success stories and valuable insights from industry leaders shaping the world. Today's story is about two visionaries who transformed cybersecurity space in India. Their journey is a remarkable tale of resilience, vision, and dedication. Their work and their vision has indeed set new standards for future advancement, making them true game changers. Please join me, Praveen Dighe, in welcoming these eminent personalities. I am truly honored to introduce Dr. Kailash Katkar, Chairman and Managing Director, Quick Heal Technologies, and Dr. Sanjay Katkar, Joint Managing Director and CTO, Quick Heal Technologies. Kailashji, Sanjay, welcome to the Game Changer series. Firstly, a big thank you for accepting our invite and joining this session. Now, coming to the first question, I believe Tuli Goga come from a very small village called as Rematpur. जेव्हा तुम्ही earlier age मध्ये होता, तो what was that trigger which set your entrepreneurial mindset? म्हणजे असं काय होतं? Was it your family influence? Was it your friends influence? Was it the society influence which triggered your entrepreneurial mindset? What was it? पहिली गोष्ट तर एंटरप्रेन्युअल माइंडसेट, एंटरप्रेन्युअल हा शब्दच माहीत नव्हता आणि बिझनेस करायचा असा काय हे तो नव्हता. इनफॅक्ट मी असं म्हणेल की आमच्या फॅमिलीमध्ये पहिला जॉब जर का कुणी केला आहे तर तो माझ्या वडिलांनी केला आहे आणि पहिला बिझनेस कुणी केला आहे तर तो आम्ही दोघांनी मिळून केलेला आहे. सो वी आर फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर्स. ज्यावेळेस आमचे वडील गाव सोडून इकडे आले, आता समजा आमचे वडील गाव सोडून आलेच नसते, त्यांना ते टेक्निकली खूप त्यांचं आकर्षण टेक्नॉलॉजीकडे खूप होतं, त्यामुळे ते गाव सोडून आले होते. त्यांना गावाकडची शेती करायची नव्हती. आज ते तिथून आले इकडे म्हणून आज आम्ही इकडे आहोत. जर का त्यांनी ते गाव सोडलं नसतं तर आज आम्ही सुद्धा आत्ता कुठंतरी रानात म्हशी घेऊन गेलो असतो आणि काहीतरी शेतात बसून खुरपत बसलो असतो. पण ते तिथून इथे आले. सो बिग थँक्स टू माय पॅरेंट्स फर्स्ट. हो, काय टाईम होता तो जेव्हा तुम्ही इथे आलात? आता माझा जन्म तर 66 आहे. त्याच्या आधी त्यांनी घर सोडले, मला वाटतं एक 5-6 वर्ष आधी सोडलं. हो, आणि त्याच्या आधी त्यांनी म्हणजे जरी म्हणजे पुण्यातले चालू बॉर्न अँड बॉट बरं, तर जन्मापुरतं गावाला गेलो असं मी आहे साताऱ्याला वगैरे, पण आमचं सगळं बॉर्न अँड बॉट ऑफ एज्युकेशन स्कूलिंग सगळं पुण्यातच. ओके. तर तेव्हा आय थिंक ड्युरिंग दॅट एरा unconventional businesses was actually it was no. So how did your family support your entrepreneurial mindset and thought that you were getting म्हणजे तुम्ही आय बिलीव्ह तू कधी जॉब नाही केलास? हो, त्यांनी जॉब केलेला कधीच नाही केला. सो how did that trigger? How did they take it? काहीच ते राईटली पॉईंट आउट केलं. आम्हाला एंटरप्रेन्योरशिप वगैरे असलं काहीच माहीत नाही, तर ते ही कन्सेप्ट नव्हती. स्टार्टअप हे असल्या काहीच गोष्टी नव्हत्या. मेन तेव्हा कसं आहे की इकॉनॉमिक सिच्युएशन फॅमिलीची चांगली होतं आणि एव्हरीथिंग वॉज ऑल अबाउट स्ट्रगल टू बिकम फायनान्शियली इंडिपेंडंट. आणि त्या स्ट्रगलमुळे कसं आहे की सिन्स म्हणजे एज्युकेशन वगैरे हे त्याचा पार्ट आहे, पण एज्युकेशनमध्ये कसं आहे की ही हॅड टू लिव्ह स्कूल ड्रॉपआउट केलं त्यांनी 9thमध्येच. ह्याची लक्षात आलं की मीन्स इकॉनॉमिकली ते खूप अवघड जाते. एज्युकेशनमध्ये तसा पण थोडा त्याचा रस कमी होत गेला. याला डायरेक्ट काहीतरी करायला जास्त आवडत होतं आणि ही प्लॅन दॅट वे टू वर्क हेल्प माय डॅड सो दॅट काहीतरी इकॉनॉमिकली सपोर्ट होईल. आणि तसे म्हणजे सुरुवात तशी झाली आणि एव्हरी जे काही स्टेप्स झाले म्हणजे की छोटे मोठे कामं करणे, म्हणजे असे रेडिओ रिपेअरिंग किंवा स्क्रीन साईड, हो मी ते ऐकलं युअर डुईंग दॅट. हे सगळे जे गोष्टी आहेत ना, हे आपण फायनान्शियली सपोर्ट करण्याच्या ऐनी करत गेलो. पण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स ही हॉबी स्ट्रॉंग होती. म्हणजे वडिलांनी सुरू केलं रेडिओ रिपेअरिंग वगैरे, पहिलाच मी ते पुढे नेलं. त्याच्यामध्ये तो पुढे गेला म्हणजे ते कॅल्क्युलेटर रिपेअरिंग आणि नंतर कम्प्युटर रिपेअरिंग मध्ये मेंटेनन्स अँड ऑर्डर. सो ते सगळे छोटे मी होतं ना टर्पेज, ज्याच्यामध्ये मेन सगळा फोकस फायनान्शियली इंडिपेंडेंट होण्याचा. पण त्या सगळ्या लर्निंग्समध्ये मी मध्ये की काइंड ऑफ ते तो
म्हणतो ना सीझन झाला त्याच्यामध्ये की बिझनेसचे जे काय ॲस्पेक्ट्स आहेत जे फ्युचरमध्ये आमच्या हातात देखील बघायचं होतं त्याला लागणारे जे काय लर्निंग्स आहेत ते लर्निंग्स आमची ऑनलाईन सुरू झाले. म्हणजे की निगोशिएशन्स, बिझनेसला हँडल करणे, त्याच्यामध्ये ब्युरोक्रॅटिक गोष्टी पण आल्या, कस्टमर फेसिंग पण आल्या, चॅलेंजेस पण आले आणि हे सगळेच गोष्टी हे ॲज अ इनिशियल जर्नी तिथूनच लर्निंग सुरू झालं. पण जेव्हा आपले मध्यमवर्गीय लोकांचं असं की नाही जॉब केलाच पाहिजे, बिझनेस कशाला, त्याच्यामध्ये खूप रिस्क आहे, तसं काय झालं, तसा काय प्रकार झाला? ॲक्च्युली तो तसाच प्रकार असतो, पण आमच्या फॅमिलीच्या बाबतीत कसं झालं माहिती आहे का, सगळ्या गोष्टी नकळत झाल्यात. नकळत असा, कारण घरात अडचण असल्यामुळे ना ते अशा गोष्टी. आणि असं नाही की मग मी जॉब नाही केला, मी जॉब केला, म्हणजे मी घरी खूप बसून चांगल्या काही गोष्टी अर्न करत पण होतो. पण ज्या गोष्टी जॉबमध्ये लर्निंग होतं ते तुम्हाला घरी बसून होणार नाही. सो मिळाला एक जॉब ऑपॉर्च्युनिटी. असं नाही आहे की माझ्या पॅरेंट्सनी मला फोर्स केलं तिथं जायला वगैरे. इनफॅक्ट मी विचारलं, माझी आई वडील दोघं पण येस म्हणले करायला, काही प्रॉब्लेम नाही. मी शाळा सोडलेली होती वगैरे सगळं. 10वीची परीक्षा दिली होती एक्सटर्नली, मला अजून रिझल्ट पण लागायचा होता. त्याच्या आधीच एक जॉब ऑपॉर्च्युनिटी आली, मला तो जॉब मिळाला. पॅरेंट्सला विचारलं, त्यांनी ओके म्हटलं. मी तो घेतला जॉब आणि केला. आणि मी किती 3 का 4 वर्ष केला जॉब तो. त्यानंतर मग मी, कारण तिथे जॉबमध्ये गेल्यानंतर मग मला बरंच काही शिकायला मिळालं. सो टेक्निकल तर गोष्टी शिकायला मिळाल्याच, पण बिझनेस कसा केला जातो, म्हणजे जिथे मी जॉब केला त्यांच्याकडून ते लोक बिझनेस कसा करतात, कस्टमरशी कशी डील करतात, आणि मग ते बुक्स कसे मेंटेन करतात, कॅश फ्लो कसा मेंटेन करतात, ह्या सगळ्या गोष्टी मी इतक्या जवळनं पाहिल्या ना, खूप जवळनं पाहिल्या. आणि त्या मी केल्या पण बाय हँड. म्हणजे माझ्या बॉसने मला सांगितलं, तुला इंटरेस्ट असेल तर तू हे पण मॅनेज कर, हे पण मॅनेज कर. असं करत करत मी त्या सगळ्या गोष्टी शिकलो. सो माझं जेवढं त्या 4 वर्षामध्ये जेवढं लर्निंग झालं ना, मला नाही वाटत असं लर्निंग कुठल्या इन्स्टिट्यूटमधून सुद्धा झालं असं. इतकं म्हणजे सगळं प्रॅक्टिकल लर्निंग झालं माझं. म्हणजे टेक्निकल तर होतंच, पण माझ्यासाठी सर्वात मोठं होतं की बिझनेस कसा ड्राईव्ह केला जातो, ह्या सगळ्या गोष्टी मी तिथे शिकलो. आणि मग त्याच्यानंतर मग मी स्वतःच बिझनेस करायचं ठरवलं. आजूबाजूची लोक, म्हणजे तुमची सोसायटी, तुमचा मित्र परिवार, गावातली लोक, दिस वॉज ॲक्च्युली अनकन्व्हेन्शनल. हो, ओके, त्यावेळेचा विचार केला तर. आणि माझं ऑब्झर्वेशन असं होतं की ज्यांच्याकडे शिकलेले पॅरेंट्स असायचे ना, खूप फोर्स करायचे की जॉब सेटल हो, परमनंट जॉब पाहिजे. आमच्या केसमध्ये असं होतं की पॅरेंट्सचं दोघांचंही एज्युकेशन तेवढं नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी तो कधीच असा प्रेशर क्रिएट केला नाही. कारण त्यांच्या माइंडसेटमध्ये ते नव्हतंच की दॅट ते असं की मी जॉब करून काय ते केलं पाहिजे त्यांनी. आणि असं पण नव्हतं की बिझनेस केला पाहिजे. लाईक दे जस्ट वॉन्टेड टू मेक शुअर की किड्स आर डुईंग गुड. मग त्याच्यामध्ये एक लाईफमध्ये कसं ना, वाईट वळणाचं जाणीव वगैरे ह्याच्याकडे जास्त फोर्स होता, ह्याच्याकडे जास्त हे होतं पहिल्यापासून. कारण आम्ही राहायला चाळीत होतो ना, तर तिथे मोर ऑफ ए इकोसिस्टम असं होतं की आपण जास्ती चान्स आहे की आपण रॉंग पातला जाऊ नाही, त्या पातला नाही जायला पाहिजे, तो खूप फोर्स होता. म्हणजे आमच्या आईचा तर ऑलमोस्ट 100% फोकस हाच होता. काय करतोय, चांगलं करतोय का नाही करतोय, कसं करायला पाहिजे हे तिला सांगता येत नव्हतं, पण रॉंग डायरेक्शनला जाणार नाही ह्याच्याकडे तिचं कायम लक्ष. बरोबर, एक्झॅक्टली. सो म्हणजे जॉब केला पाहिजे किंवा बिझनेस केला पाहिजे असं काय इम्पॉर्टंट होता. आणि तेव्हा आम्ही जे करायचं आम्हाला फ्रीडम होतं, ते ती म्हणाली फोकस ते. सो हाऊ डिड विकील हॅपन? विकीलची इन्सेप्शन, आयडिएशन कसं झालं, केव्हा झालं? विकील हॅपन असं याच्यात जसा कॅडसी झाली तो त्यांनी जॉब केला, त्याच्यानंतर त्यांनी बिझनेस चालू केला. आणि जेव्हा बिझनेस चालू केला त्यांनी कम्प्युटर मेंटेनन्सकडे तो वळाला. कारण हे हळूहळू आधी तो कॅन्डी रिपेअरिंग, मग बँकेचे मोठे लिझर कोटिंग मशीन रिपेअरिंग करत तो कम्प्युटर मेंटेनन्सकडे गेला. त्यांनी जे पाहिलं की माझा पण कर इलेक्ट्रॉनिक्सकडे होता, कारण जरा पहिल्यापासून तेच बॅकग्राऊंड बघितलं होतं ना, रेडिओ रिपेअरिंग बसणं तरी. पण मी पण इलेक्ट्रॉनिक्सच असा हॉबी तिकडेच होती पण तो म्हणला त्याच्याला कळलं की कम्प्युटर्स नी रिप्लेस होत आहेत, ते नवीन मशीन्स त्या बँकेत. बरोबर, ही थॉट की कम्प्युटर्समध्ये बॅटी
तेव्हा ATXT वगैरे ते कम्प्युटर हो ATXT मग त्याची मला कम्प्युटर्स सिलेक्ट केलं मी. 12वी नंतर इलेक्ट्रॉनिक्सला पण अप्लाय केलं कम्प्युटर्समध्ये. इलेक्ट्रॉनिक्सला तसं पण BEला मला त्यात मिळालं नाही, त्यानं मी BCSला ॲडमिशन घेतली, बॅचलर इन कम्प्युटर सायन्स. ते हा कुठलं वर्ष होतं हे 89 आणि तुमची इन्सेप्शन तरी 90मध्ये झाली विकीलची इन्सेप्शन फॉर्मल आहे ती 95 मध्ये झाली. 95 पण ॲक्टिव्हिटी 93 पासून 93 अँटीव्हायरस बनवलं मी 93. लोकांना तेव्हा अँटीव्हायरस काय हे पण माहिती नाही. अँटीव्हायरस काय म्हणजे ज्यावेळेस कॉम्प्युटर रिपेअरिंग सुरू केलं त्यावेळेस ते हळूहळू कळायला लागलं वगैरे सगळं. कारण बऱ्याचशाच गोष्टी मला तर संजयकडूनच शिकायला मिळाल्या. कारण मला असं वाटायचं की हा प्रॉब्लेम कॉम्प्युटरमध्ये आहे, पण तो तेच सांगायचा की अरे हा टेक्निकल प्रॉब्लेम नाही, हा सॉफ्टवेअर प्रॉब्लेम आहे, हा व्हायरस प्रॉब्लेम आहे. सो तो कितीतरी गोष्टी माझ्याकडून बहुधा इलेक्ट्रॉनिक्सच्या शिकला असेल, पण बरोबर मी त्याकडून भरपूर गोष्टी शिकलो. स्पेशली सॉफ्टवेअरशी रिलेटेड असो किंवा सॉफ्टवेअर पॉईंट ऑफ व्ह्यू मेंटेनन्स असो, लाईक हार्ड डिस्कचे बॅड क्लस्टर्सला कसं आयडेंटिफाय करायचं, त्याला कसं लॉक करायचं वगैरे, या असल्या सगळ्या गोष्टी मी ह्या बऱ्याचशा संजयकडून मी त्या शिकलो. आणि त्याचा मला खूप हेल्प झाला. कारण मी ज्यावेळेस कस्टमर्सचे कॉम्प्युटर्स रिपेअर वगैरे करायचो, सो माझ्याकडे असं होतं की माझ्या मागे एकदम टेक्निकली एक्सपर्ट सॉफ्टवेअर एक्सपर्ट आहे कुणीतरी, आणि संजय आहे. त्यामुळं माझा कॉन्फिडन्स वगैरे खूप असा हाय होता त्या बाबतीत. आणि त्या काळातसुद्धा म्हणजे पुण्यामध्ये कॉम्प्युटर रिपेअर करणारे खूप लोक नव्हते, म्हणजे 25-30 लोक असतील. पण त्या 25-30मध्ये सुद्धा आमची जी कंपनी होती कॅट कॉम्प्युटर सर्व्हिसेस म्हणून, ती वन ऑफ दी फेमस होती. कारण आमच्या इथे बऱ्याचशाच गोष्टी अशा रिपेअर व्हायच्या ज्या कुणाकडे व्हायच्या नाही. लाईक मॉनिटर झाला, प्रिंटर्स झाले, फ्लॉपी ड्राईव्ह झाले, अशा गोष्टी रिपेअर आम्ही करायचो. इनफॅक्ट पायरेसी तर रॅम्पंट होती त्यावेळेस 95-96. सो त्या कम्प्युटर व्हायरस आणि सॉफ्टवेअर पायरेसी, हाऊ डिड यू पेव आउट युअर जर्नी ॲज अ सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट इन दॅट इंडस्ट्री, फ्रॉम अँटीव्हायरस टू सायबर सिक्युरिटी बेस्ट? तो मोठा पल्ला आहे. म्हणजे वी स्टार्टेड ॲज अ अँटीव्हायरस सॉफ्टवेअर. टुडे वी आर वर्किंग ऑन झिरो ट्रस्ट आणि वगैरे ह्या सगळ्या गोष्टीवरती आम्ही कामं करतो आहे. आणि तो एवढ्या वर्षाचे ती एफर्ट्स आहेत, मेहनत आहे, इन्व्हेस्टमेंट आहेत, अचिव्हमेंट्स आहेत आमच्या. टेक्निकली मला वाटतं संजय व्यवस्थित तो सांगू शकेल, पण ती खूप लॉंग जर्नी आहे. मीन्स कारण इट इज नॉट ओनली पार्ट ऑफ डेव्हलपिंग अँटीव्हायरस सॉफ्टवेअर, बट इट इज ऑल्सो टू मेक शुअर की आपलं अँटीव्हायरस हे फक्त आपल्या रिजनपुरतं, फक्त पुण्यापुरतं न राहता ते ग्लोबली कसं रेकग्नाइज व्हावं वगैरे. सो ह्याच्या मागे खूप मोठे प्लॅनिंग्स वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आय थिंक संजय विल एबल टू टेक इट. मेजरली सुरुवात जसं व्हायरस प्रॉब्लेम्स दिसायला लागले तिच्या कस्टमर्सला, आणि मी कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल करताना पण मला व्हायरस प्रॉब्लेम्स असत दिसायची लॅबमध्ये कॉलेजच्या. सुरुवात तिथून झाली पिकिलची की व्हायरस डिबग करायला मी सेकंड इयरलाच शिकलो BC. त्यावेळी 1990मध्ये मी पहिला व्हायरस डिबग, तो ॲज अ हॉबी. आणि तेव्हा मला अजिबात थॉट नव्हता की तेव्हा व्हायरस मला माहिती पण नव्हतं ना तो. आणि हां म्हणजे नवीन होते पण होते प्रॉब्लेम्स होते ते. आणि सॉफ्टवेअर अँटीव्हायरस लागतं, आणि MNC सॉफ्टवेअर त्यावेळेस यायला लागलं ते इंडियामध्ये बऱ्यापैकी. सगळे हे मॅके डॉक्टर सोलन अँड नॉर्टन हे सगळे थोडं लोक वापरायचे, आणि पायरेटच होते काय. आणि त्यामुळं व्हायरस प्रॉब्लेम हा सॉफ्टवेअर सॉल्व्ह होतो आणि त्यासाठी डिबग करायला लागतो वगैरे. हे सगळं मला तेव्हा समजायला लागलं सेकंड इयरला. आणि मी एक व्हायरससाठी एक टूल कॉलेजमध्ये असतानाच लिहित होतो. आणि ते टूल्स तो कम्प्युटर मेंटेनन्स बिझनेस करायचा कॅट कम्प्युटर सर्व्हिसेसच्या अंदर, त्याच्यात तो ते टूल्स वापरून त्याच्या कस्टमर शेड्यूल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. आणि नवीन व्हायरस आला की परत नवीन टूल लिहायला लागायचं, एक टूल एक व्हायरस असं. त्यावेळेस म्हणजे सगळा फोकस आहे व्हायरस प्रॉब्लेम्स वगैरे होता, तो कमवण्याकडे नव्हता किंवा पुढं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर बनवाय.
पण जे कॉलेजचे डेज होते 90s ते 93पर्यंत बऱ्यापैकी नवीन व्हायरस आले की नवीन टूल लिहायचं. आणि मग जसंही ती सांगितलं की कॅट कम्प्युटर सर्व्हिसेस ही विल्डरनेसमध्ये पुढे फेमस होती, तो त्यांचा सॉफ्टवेअर अँगल पण ॲड झाला माझ्या पुढे. आणि मग तो व्हायरस प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करायचा. बरोबर. प्रिंटर हेड रिपेरिंग, फ्लॉपी ड्राईव्ह रिपेरिंग, मॉनिटर रिपेरिंग हे युनिक सेंटर बनलं होतं आमचं. त्यामुळे खूप चांगले रिलेशन झाले की सगळ्या हार्डवेअर सप्लायर्स आणि रिपेरिंग कंपन्या त्यांच्याकडे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही की ते आमच्याकडे यायचे. मग तो व्हायरस प्रॉब्लेम असू दे. पण आम्ही विकायला सुरुवात नव्हती केली, आम्ही रॅलीच करत. आणि मग मी कॉलेजमध्येच मास्टर्स करत असताना मला इंटर्नशिप वगैरेचे अपॉर्च्युनिटीज यायला लागले. आणि मग इंटर्नशिपचं जसं याला कळादा हा म्हटला होता म्हणजे की इंटर्नशिप झाली की जॉब सिलेक्शन येतं ना. म्हणजे बरोबर लास्ट इयरला गेलो की तेच होणार होतं. आणि आमच्या इकडनं इंटर्नशिपला मात्र सिलेक्शन झालं होतं. मी इंटर्नशिप केली जिमला असणारे. पण त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की आता म्हणजे आय नव्हतं तरी जॉब करेल. आणि मी टूल्स पण बनवत होतो. तर त्यांनी मला सजेस्ट केली वाय डोंट वी ट्राय दिस इन यू विंटर. मग मी त्याला म्हणलं नाही ही नुसतं टूल्स नाही चालणार, फुल सॉफ्टवेअर बनवायला लागेल. तर म्हणला बनवू आपण, काय खर्च येईल तो मी करेल. आणि मग आणि हे त्यावेळेस कॉलेजमध्येच होतो मी, सेकंड इयरला असेल MCSच्या सेकंड. आणि मी अँटीव्हायरस बनवायला चालू केलं 93मध्येच. अच्छा. आणि 94 च्या एंडपर्यंत ते रेडी झालं. ओके. आणि फर्स्ट व्हर्जन ऑफ क्विक हिल आम्ही 94च्या एंडला ऑफिशियलीच लॉन्च. म्हणजे 94मध्ये कमांड लाईनवरून ऑलरेडी मी कॉलेजमध्ये वापरायचं होतं, कॉलेजमध्ये पण फेमस झालेलं आमच्या. आणि मग 95मध्ये आम्ही त्याला म्हटलं ऑफिशियली आता आपण दोघं कॅट कम्प्युटर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून केली आम्ही तिला. आधी ती प्रोप्रायटरी होती. अच्छा. आणि फॉर्मली क्विक हिल लॉन्च केला. अच्छा. फॉर्मली 94मध्ये 95मध्ये प्रॉपर लॉन्च. पण जेव्हा तुम्ही लॉन्च केलं तेव्हा इट वॉज मोर ऑफ अ सर्व्हिस ओरिएंटेड कंपनी, बरोबर. नाव आय सी इट इज अ हार्डकोर प्रोडक्ट डेव्हलपमेंट कंपनी. सो तो ट्रान्झिशन जो होता सर्व्हिस ओरिएंटेड टू प्रोडक्ट डेव्हलपमेंट कंपनी अँड तुमचं ट्रान्झिशन ॲज अ IPO म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनी. हाऊ डिफिकल्ट वॉज दिस फ्रॉम ट्रान्झिशनिंग खूप फ्रॉम. मोठा पिरियड आहे ज्यात खूप गोष्टी झाल्या मध्ये. म्हणजे की पहिलं तर सर्व्हिसेस हे कारण आय थिंक प्रोडक्ट डेव्हलपमेंट मधली क्विक हिल इज द फर्स्ट कंपनी टू गो पब्लिक. हो, पब्लिकला पहिली कंपनी असते सॉफ्टवेअर प्रोडक्ट कंपनी टू बिकम अ पब्लिक लिमिटेड कंपनी क्विक हिल कंपनी इन इंडिया. आणि त्यावेळेस सर्व्हिसेसचाच दर होता. म्हणजे सगळ्या IT सर्व्हिसेसच्या कंपन्या खूप नवीन सुरू झाल्या त्या. म्हणजे इन्फोसिस, TCS, मास्टेक सगळ्या कंपन्या त्यावेळेस. आणि त्याच वेळेस त्यामुळं जेवढे पण BCS, MCS किंवा BE कम्प्युटर्स व्हायचे सगळ्यांचे प्लेसमेंट हे सर्व्हिसेस कंपन्यात जास्त व्हायचे. आणि आम्ही हार्डवेअर सर्व्हिसेसमध्ये होतो. सॉफ्टवेअर हे ॲज अ अँटीव्हायरस हे ॲज अ ॲडिशनल व्हॅल्यू ॲडिशन होतं ज्याच्यानी आर सर्व्हिसेसवर मोर निश. पण त्याचबरोबर आम्ही क्विक हिल विकायचा पण प्रयत्न केला. बरोबर. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 95, 96 खूप प्रयत्न केले पण सक्सेस काय मिळत नव्हतं. क्विक हिल विकण्याचे चॅलेंजेस हेच होते की क्विक हिल ब्रँड नव्हता. दुसरं पायरसी, जसं तू पॉईंट आउट केलं, खूप पायरसी होती. लोकांना सॉफ्टवेअरला पे करायला लागतं ही कन्सेप्टच पटत नव्हती, लोक करायची नाही. आणि आमचं प्रोडक्ट B2C होतं. म्हणजे फोकस सगळा B2C. आम्ही तरी B2B विचारच नव्हता केला. बरोबर. कन्झ्युमर्स वर हार्डली बाईंग सॉफ्टवेअर बायरेटेडच घेत होतो. आणि मग ओव्हरऑल काय की ते प्रोडक्ट OS जशी नवीन येत गेले, व्हायरस जसे नवीन येत गेले, आम्ही प्रोडक्ट खूप एनहान्स करत गेलो. जरी सेल नाही झाला तरी आम्ही त्याचं मेंटेनन्सला यूज करून त्याच्यातनं रेव्हेन्यू येईल तोच इन्व्हेस्ट केला प्रोडक्ट्समध्ये. आणि तो मला प्रोडक्टला एक युनिक प्रोडक्ट बनवण्यात हेल्प झाला त्यावेळेस. आणि तो जो डिफरन्स आम्ही क्रिएट करत गेलो. म्हणजे आमचे हे सगळे लर्निंग्स होते मार्केटमधनं की आहे तेच बनवून नुसतं विकताना येणार तर काय डिफरन्शिएट करता येईल, कॉम्पिटिशनपासून काय वेगळं आणता येईल, आणि कस्टमर्सला पे करायला कसं लावायचं ह्याच्यासाठी जे क्वालिटी प्रोडक्ट. म्हणजे की
जे फ्री पायरेटेड प्रोडक्ट्स होते त्याच्यात काही नाहीये जे आम्ही आणायला पाहिजे. बेसिकली मॉनिटायझिंग युअर प्रोडक्ट, की त्यातनं रेव्हेन्यू जनरेट कसा होईल. कारण खूप मोठा इश्यू येतो जेव्हा पायरेटेड सॉफ्टवेअर्स बनत होते तेव्हा. अँड मॉनिटायझिंग युअर प्रोडक्ट अँड हॅव्हिंग पीपल टू बाय युअर प्रोडक्ट बाय पेइंग वॉज आय थिंक अ बिग चॅलेंज. म्हणजे एक तर कसं अँटीव्हायरस एक ॲडव्हान्टेज कुठे होता की व्हायरस प्रॉब्लेम हा कॉन्स्टंट असा एकदा बाय केलं की सॉल्व्ह होतो असं, त्याला अपडेट्स लागायचे. इंटरनेट वगैरे हे सगळ्या गोष्टी एकदम घडून आल्या. म्हणजे ईमेल सर्व्हिस सुरू झाली इंडियामध्ये आणि मग ईमेल थ्रू लोकांना व्हायरस जास्त पसरा आणि बाहेर व्हायरस पण पसरायला. बरोबर. दुसरं म्हणजे सॉफ्टवेअर सुद्धा कनेक्टेड व्हायला लागले. मग इंटरनेट हायस्पीड इंटरनेट यायला लागल्या तर मग आम्हाला कळलं अच्छा अपडेट्स आपण आधी फ्लॉपीतनं द्यायचो ते इंटरनेटवरनं देता यायला लागले. मग अपडेटची डिपेंडन्सी आणि इम्पॉर्टन्स ऑफ लेटेस्ट प्रोटेक्शन हे त्या सॉफ्टवेअरमध्ये कोड करून ठेवलं की इफ यू डोंट बाय तर ते अपडेट नाही होणार किंवा ते लेटेस्ट व्हायरस नाही काढणार. हे सगळं समजायला लागलं लोकांना की दॅन दे स्टार्टेड थिंकिंग की दे नीड टू पे. कारण व्हायरस प्रॉब्लेम हा खूप वाढतच चालला. बरोबर. आणि तेव्हा सबस्क्रिप्शन मॉडेल नव्हतं ना. हां, ते जस्ट सुरू व्हायला लागलं. येस. सो इट वॉज अ स्टँड अलोन ॲप्लिकेशन दॅट यू आर सेलिंग. स्टँड अलोन फ्लॉपीमध्ये घेऊन प्रत्येक इन्स्टॉल करायला लोक 10 मशीन असले तरी एकच फ्लॉपी घ्यायची आणि तीच फ्लॉपी सगळ्या मशीनमध्ये वापरून. म्हणजे इन्स्टॉलेशन प्रकारच असं होतं ना. म्हणजे तू मशीन बंद केलं की मशीनमध्ये काहीच नाही ॲज गुड एज. चालू केलं की डॉस म्हणजे कमांड लाईन असतं, तर जस्ट 2 ड्रायव्हर चालू होतात आणि प्रॉम्प्ट येऊन थांबतो. सो अँड सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन म्हणजे काय, कॉपी करायचं फ्लॉपीतनं सी ड्राईव्हवरती की झालं इन्स्टॉल. म्हणजे असं इन्स्टॉल अशी प्रोसेसच नव्हती ना. तर मग लोक फ्लॉपी तीच वापरायचे सगळीकडे आणि स्कॅन करायचे. म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेसपासून ते स्टँडर्ड सॉफ्टवेअर लायसन्स ज्याला रजिस्टर करावं लागतं आणि त्याला प्रोडक्ट्स ॲज अ सर्व्हिस आणि मग ते हे सगळं हळूहळू त्या ओव्हर द पिरियड केलं. सो फ्रॉम दॅट टाईम जो साधारण 96-97चा पिरियड असेल टू नाव, व्हॉट इज द ट्रान्झिशन इन टर्म्स ऑफ युअर प्रोडक्ट. म्हणजे तुमचं ट्रान्झिशन झालं आहे फ्रॉम अ अँटीव्हायरस टू सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट. बरोबर. युअर ऑर्गनायझेशन इज नाव नोन ॲज अ सायबर सिक्युरिटी solution provider expert. So how was that transition? म्हणजे what instigated you to get into cyber security from? So कसं आहे, सुरुवात व्हायरसनी झाली तेव्हा चॅलेंज पण फक्त व्हायरसच होतं. बरोबर. आणि जसं इंटरनेट खूप पॉप्युलर झालं 2000 पर्यंत तेव्हा सायबर क्रिमिनल ॲक्टिव्हिटी जास्त वाढायला लागल्या. म्हणजे पूर्वी व्हायरस जेवढे तू बघशील ना 90s मधले किंवा 80s मधले, ते व्हायरस म्हणजे त्याला कसलाही सायबर क्रिमिनल हे नव्हता, अँगल नव्हता. म्हणजे दे वर जस्ट रिटर्न फॉर फन टू डू सम काइंड ऑफ मॅलिशियस ॲक्टिव्हिटी, डिस्टर्बन्स, की म्हणजे रेनड्रॉप्स व्हायरस म्हणतो आपण किंवा कॅस्केड व्हायरस, तर लेटर्स पडायचे खाली किंवा काही व्हायरस असा मेसेज टाकायचे लोकांना की फनी मेसेजेस किंवा स्क्रीनवरती ॲनिमेशन यायचं. हे सगळ्या गोष्टी फनसाठी होत्या. त्याच्यात लिहिणाऱ्याला काय फायदा नव्हता आणि कोणालाच कशात फायदा नव्हता. पण ह्या अँगलला हळूहळू जसं ते इंटरनेट आलं आणि पॉप्युलर झालं, मग लोकांनी इंटरनेट थ्रू ट्रान्झॅक्शन सुरू केले. मग ई कॉमर्स साईट सुरू झाल्या, लोक ऑनलाईन बँकिंग करायला लागले. हे सगळं जे काही होत गेलं ना, त्याच्यानी सायबर क्राईम ॲक्टिव्हिटी जास्त वाढली. आधी अजिबात नव्हती, ती एकदम वाढायला लागली. कारण कसं आहे, लोक इंटरनेटवरनं क्रेडिट कार्ड वापरायला लागले, बँकिंग करायला लागले, ई कॉमर्स करायला लागले. तर ह्याला सॉफ्टवेअर थ्रू पहिलं कसलंही एवढी सिक्युअर ओएस वगैरे काहीच नसायची, तर ते व्हायरसचं खूप इझी जायचं कॅप्चर करायला. युजरचे पासवर्ड, युजरचे लॉग इन्स आणि रिमोटली एखाद्याचं अकाउंट खाली करायचं, रिमोटली एखाद्याचं क्रेडिट कार्ड बाय करून. म्हणजे US मधनं किंवा दुसऱ्या कंट्रीमधनं आपल्या कंट्रीतनं क्रेडिट कार्ड हे व्हायचे, म्हणजे चोरीला जायचे आणि यूज ते दुसऱ्या कंट्रीत व्हायचे. म्हणजे हे सगळं चालू झालं आणि ज्याच्यानी सापडण्याचं खूपच प्रॉब्लेम पण व्हायला लागला, की सापडणं मुश्किलच होतं या लोकांना. क्रॉस बॉर्डर क्राईम होते. बरोबर. आणि त्यामुळं त्याच्यात खूपच वाढ झाली, म्हणजे एकदम झपाट्याने वाढ झाली. आणि त्याच्यामुळे हे जो क्राईम प्रकार आहे हा कम्प्युटरमध्ये आला. मग त्याला सायबर क्राईम म्हणजे व्हायरस नाही राहिला, तर सायबर क्राईम झालं. मग त्याबरोबर हळूहळू त्याच्यामध्ये हॅकर्सचे दुसरे ॲक्टिव्हिटीज पण सुरू झाले, की लाईक
नरेटिव्ह सेट करणे किंवा ॲक्टिव्हिस्ट ग्रुप्स तयार व्हायचे जे की एखाद्या कंपनीचे इन्फॉर्मेशन चोरून दुसऱ्या कंपनीला विकणे किंवा एक कंपनी काय करते, म्हणजे याच्यात सायबर क्राईम ॲक्टिव्हिटी नाही आहे ती, पण दे आर नॉट आफ्टर स्टिलिंग डेटा अँड ऑल. मग हळूहळू त्याच्यामध्ये स्टेट स्पॉन्सर्ड अटॅक्स पण यायला लागले, म्हणजे की एक स्टेट दुसऱ्या स्टेटला, म्हणजे एक कंट्री दुसऱ्या कंट्रीवरती अटॅक करणे. आणि हे सगळं सायलेंटली, इथं वॉरचं सिच्युएशन पण नाही आहे तरीसुद्धा कंटिन्युअस एस्पियनेज, म्हणजे एक कंट्री दुसऱ्या कंट्रीवर स्पाय करणे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या इंटरनेट थ्रू कम्प्युटरवर व्हायला लागल्या. तर ह्याचं जे सुरुवातीचा फोकस होता फक्त व्हायरस, तो चेंज होऊन हळूहळू सगळ्या कॅटेगरी त्याच्यात आल्या. स्पायवेअर्स, ट्रोजन्स, मग फिशिंग अटॅम्प्स, मग बँकिंग, सायबर क्रिमिनल ॲक्टिव्हिटी, मग प्रोटेक्शन अगेन्स्ट दिस स्टेट स्पॉन्सर्ड अटॅकर्स. तर हळूहळू हे बास्केट इतकं मोठं झालं. आणि त्याचबरोबर काय आलं, टेक्नॉलॉजी पण खूप इव्हॉल्व्ह झाली, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम खूप ॲडव्हान्स झाल्या, सर्व्हर साईडला पण ॲडव्हान्स झाल्या, एंड पॉईंट साईडला पण ॲडव्हान्स झाल्या. ह्या सगळ्यामुळे त्याचा जो पसारा आहे, म्हणजे आपल्याला त्याचं लक्ष ठेवण्याचा, तो खूप वाढला. आणि मग ते नॉर्मल अँटीव्हायरसपासून सायबर सिक्युरिटी, म्हणजे हा ट्रान्झिशनचा पिरियड हा ओव्हर द त्या टाईमला बिकॉज त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होत गेल्या आणि वाढत गेल्या. आणि पीपल एक्सपेक्टेड हे अँटीव्हायरसवाल्यांनी केलं पाहिजे. हां, ओके. की म्हणजे बिकॉज टू सेल फिशिंग पण अँटीव्हायरसवाल्यांनी थांबवलं पाहिजे, स्पाईंग पण अँटीव्हायरसवाल्यांनी थांबवलं पाहिजे, व्हायरस पण अँटीव्हायरसवाल्यांनी थांबवलं पाहिजे, सायबर क्राईम ॲक्टिव्हिटी पण. असं करत करत ते आमचं रिस्पॉन्सिबिलिटी वाढत गेली. मग प्रोडक्ट पण सेम नाही राहिले ना, म्हणजे अँटीव्हायरस हे तर फक्त तुझ्या एंड पॉईंटला पाहिजे, पण मग फायरवॉल आले, तुझ्याकडे इंट्रुजन डिटेक्शन सिस्टम्स आले, मग अँटी फिशिंग टेक्निक्स आल्या. तर ह्या सगळेचं कलेक्शन मग हळूहळू म्हणजे ओव्हरऑल तो पसारा इतका मोठा झाला की आता ते सायबर सिक्युरिटी इंडस्ट्री येते. इनफॅक्ट आता त्याच्यात व्हर्टिकल्स आहेत, म्हणजे B2B साईडला तर खूपच वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. आणि प्रत्येक प्रोडक्टचं स्ट्रेंथ आणि रिस्पॉन्सिबिलिटी वेगळी आहे. एजला बसणारे प्रोडक्ट्स आहेत, सर्व्हर्सवरती इन्स्टॉल होणार आहेत, आणि एंड पॉईंट साईडला. आणि आता तर मोबाईल्स आणि राउटर्स आणि हे सगळ्यासाठी लागतं क्लाउड वगैरे. पण हा आय सी दिस इज अ ह्यूज शिफ्ट यु नो ॲज अ ऑर्गनायझेशन. पण जेव्हा तुम्ही चालू केलं तेव्हा फंडिंग वुड हॅव बीन अ क्रिटिकल पार्ट इन स्केलिंग अप, जे आत्ता संजय बोलतो ते. तर तुम्ही how did you manage your external investments when you started before going for an IPO, and then मग तुमचं later you got a funding from Sequoia Capital, तो ट्रान्झिशन कसा होता? बिकॉज दिस इज अ बिग ट्रान्झिशन. कसं आहे ना की एक्सपान्शनसाठी फक्त फंडिंग असून चालत नाही, त्याला तशी ती लिडरशिप हे पण लागते. आणि त्यामुळे नुसतं फंड जरी आले असते तरी त्याचा काही उपयोग नव्हता. आणि आम्हाला जे बेसिक फाउंडेशनसाठी जेवढं फंडिंग लागत होतं ते अगदी 90sच्या काळामध्ये, 98-99च्या काळामध्ये वी रीच आउट टू लॉट ऑफ बँक्स वगैरे. कोणीच लोनसुद्धा दिलं नाही, फंडिंग तर सोडून द्या, पण बरोबर लोनसुद्धा दिलं नाही. कारण त्या काळामध्ये ते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटला लोन देत नव्हते. मला वाटतं अजूनही ते कोणी देत नाही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटला, कारण त्याच्यामध्ये त्यांच्याकडे ॲश्युरिटी म्हणून सिक्युरिटी काहीच नसते. आणि हा VCचा कॉन्सेप्ट वगैरे मला वाटते हा सगळा 20s म्हणजे ह्याच्यामध्ये आला आहे, 2000 अर्ली 20s म्हणजे त्याच्यानंतर आलेला आहे. आणि आम्ही तो टाईम कसा काढला आम्हालाच माहिती आहे. म्हणजे आम्ही फायनान्शियल ट्रबलमध्ये खूप होतो, म्हणजे 90sच्या काळामध्ये 98, 99, 2000 या टाईममध्ये आमचे फायनान्शियल क्रायसिस खूप होते. पण ते आम्ही कसेबसे मॅनेज केले, पुढे सरकत गेलो. आणि मग 2001-2002च्या नंतर वी रिअली स्टार्टेड गेटिंग गुड दिस, म्हणजे ट्रॅक्शन चांगला यायला लागला. कारण कसे की काही वीक पॉईंट्स आम्ही शोधून काढले आमच्यामध्ये, आणि मग तसे आम्ही ते आयडेंटिफाय केले टॅलेंट, आणि मग ते आम्ही ऑनबोर्ड केले तसे टॅलेंट, स्पेशली सेल्समध्ये वगैरे. आणि मग ते आल्यानंतर तो फोकस पूर्ण रेव्हेन्यूकडे त्यांना, तर कारण त्यांना तसं टार्गेटच देण्यात आलं की तुम्हाला हायरच केलं आहे या पर्पजसाठी. आणि मग त्यांनी ज्यावेळेस तो तसा फोकस केला, कारण प्रोडक्ट तर चांगलं होतच आधी, बरोबर, सर्व्हिस पण चांगली होतीच, ओके,
फक्त ते कसं आहे ना की कसं प्लेस करायचं आणि कसं मार्केट ग्रॅब करायचं ह्याची एक्सपर्टीज आमच्याकडे थोडी कमी होती आणि त्याच्यामुळे आम्ही ही लोकं हायर केली. आणि मग 2001-2002च्या नंतर मग पैसाही यायला लागला. पैसा असा बऱ्यापैकी यायला लागला. मग आम्ही एक्सपांड होत गेलो. अक्रॉस इंडिया आम्ही सरकत बऱ्याच ठिकाणी गेलो. आणि मग 2006-07च्या नंतर मग तर अगदी सगळेच पुढे यायला लागले की तुम्ही इन्व्हेस्टमेंट घ्या. त्यावेळेस आम्हाला नको होती कारण आमच्याकडे फंड होते, पण भरपूर फंड होता आमच्याकडे. मग हळूहळू सिक्वोयाला आम्ही 2009मध्ये विचार केला घ्यायचा, ऑनबोर्ड करायचा. त्यांचं ते ड्यू डिलिजन्स प्रोसेस वगैरे त्याच्यात वर्षभर गेलं. 2010मध्ये आपण बरोबर आहे ना 10मध्ये मग सिक्वोया ऑनबोर्ड झालं ॲज अ म्हणजे फंड नको होते पण तरीसुद्धा ऑनबोर्ड केलं. त्यांना आम्ही 10% स्टेक दिला त्या काळामध्ये. ओके. पण त्याच्याने बऱ्याचशाच गोष्टी शिकायला मिळाल्या कारण मॅनेजमेंट लेवलला कशा पद्धतीच्या स्ट्रॅटेजी होतात, ते स्ट्रक्चर्स कसे बनतात, काय बनतात ह्याचं स्किल आमच्याकडे नव्हतं. आणि ते सिक्वोया आल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याचं इम्पॉर्टन्स शिकायला मिळालं, कॅश फ्लोचं इम्पॉर्टन्स शिकायला मिळालं, फायनान्सचं इम्पॉर्टन्स शिकायला मिळालं. आणि मग त्याच्यानंतर कंपनी ग्रोथ होत राहिली. आणि मग 2016मध्ये कारण युजली कुठलीही कंपनी इन्व्हेस्टमेंट करते त्यांना 4 ते 5 वर्षामध्ये एक्झिट लागत असतो. आणि मग तो एक्झिट आम्ही द्यायचा ठरवला, तो IPO थ्रू द्यायचा ठरवला. कारण आपण आता इथपर्यंत पल्ला गाठलाय तर बरोबर IPO पण करायचा कारण तो एक वेगळा एक्सपिरियन्स आणि ती एक वेगळी जबाबदारी असते, रिस्पॉन्सिबिलिटी असते टुवर्ड्स शेअर होल्डर्स. भले आम्ही मेजर शेअर होल्डर जरी असलो तरी मला किंवा संजयला आम्हा दोघांना पण तो पण एक एक्सपिरियन्स घ्यायचा होता. म्हणून मग आम्ही IPO केला आणि मग सिक्वोयाला एक्झिट दिला. आणि मग त्याच्यानंतरची जर्नी आतापर्यंत आहे. ह्याच्यात कंपनी पब्लिक झाल्यानंतरचे कॉम्प्लायन्स, त्याचे गव्हर्नन्स आणि त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज टोटली वेगळे आहेत कम्पेअर टू वॉट वी हॅव इन प्रायव्हेट लिमिटेड वगैरे. बरोबर. आणि सुरुवातीला त्या सगळ्या गोष्टीचा त्रास व्हायचा कारण खूप कम्प्लायन्स खूप कॉम्प्लायन्स आणि खूप एफर्ट घ्यावे लागतात त्याच्यामध्ये. पण हळूहळू नंतर त्या गोष्टींची सवय लागली आणि विच इज रिअली व्हेरी गुड फॉर दी ऑर्गनायझेशन. त्याच्याने काय आलं की ऑर्गनायझेशनची व्हॅल्यू मार्केटमध्ये वाढली. कारण ज्यावेळेस तुमची कंपनी लिस्टेड होती ना त्यावेळेस मग ऑटोमॅटिकली तुम्ही ज्यावेळेस एवढे कॉम्प्लायन्स गव्हर्नन्स पाहता तर ऑटोमॅटिकली लोकांच्या माइंडसेटमध्ये परसेप्शन्स जे बिल्ड होतात कंपनीबद्दलचे ते खूप पॉझिटिव्हली व्हायला सुरुवात होतात. कारण लिस्टेड कंपनी असं कुठलंही रॉंग काम करणार नाही हा एक परसेप्शन आहे सामान्य माणसामध्ये. आणि त्याचा मग तो ॲडव्हान्टेज होतो. म्हणजे अगदी एक्झाम्पल द्यायचं झालं तर आम्ही प्रायव्हेट लिमिटेड असताना आम्ही एखाद्या नवीन प्रोडक्टमध्ये फीचर आणलं, हे केलं, त्याची आम्हाला न्यूज करायची झाली, आम्ही किती मीडियावाल्यांच्या मागे हातून जरी लागलो तरी कुठलंच मीडिया काहीच छापून द्यायचं नाही. कारण तो म्हणायचं की हे तुमचं सगळं कमर्शियल आहे, त्याचा आम्ही कमर्शियल बातम्या छापत नाही. पण आता इकडे लिस्टेड असल्यानंतर मीडियावाले आपल्या मागे असतात की तुम्ही काय नवीन लाडलंय का, तुमच्याकडं काय नवीन इनोव्हेशन झालंय का, आम्हाला सांगा. असं हा फरक आहे. आता आपण इन्व्हेस्टमेंटबद्दल बोललो, टेक्निकल साईड संजयने कव्हर केली. सो व्हॉट इज द टाईम वेन यू डिसाईड की आपल्याला नवीन इन्व्हेस्टमेंट टेक्नॉलॉजीमध्ये करायची आहे आणि व्हॉट इज दॅट टाईम नवीन इनोव्हेशनमध्ये टेक्नॉलॉजी इनोव्हेशनमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची ह्याचं डिसिजन तुम्ही कसं घेता? कसं आहे ना की टेक्नॉलॉजी 3 वेगवेगळे सर्कल आहेत. एक आहे टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये नवीन इनोव्हेशन्स होतच असतात. मग ते आपण करायचे, त्याच्यामध्ये पुढे जायचं की न जायचं तो एक डिसिजन आहे. दुसरा आहे मार्केट, कस्टमर आत्ता काय चॅलेंजेस फेस करतो आहे आणि त्याच्यासाठी त्या कस्टमरसाठी आत्ता आपलं परसेप्शन काय आहे, क्विकिलचं परसेप्शन काय आहे त्यांच्या माइंडसेटमध्ये आणि त्यांचे ह्या कंपनीकडून एक्सपेक्टेशन्स काय आहेत. आणि तिसरा पार्ट आहे की हे सगळं करत असताना बिझनेस कुठे चालला आहे, म्हणजे तो खड्ड्यात चालला आहे का वर चालला आहे.
हे सगळं बॅलन्स करावं लागतं. म्हणजे हे बॅलन्स करत करत म्हणजे मार्केटमधली नीड तर दिसती, सगळं दिसती, पण मग हे पण चेक करणं भाग पडतं की ठीक आहे रे बाबा, या नीडसाठी जर समजा मी सोल्युशन घेऊन आलो, कस्टमर खरंच त्याला पैसे देणार आहे का? फॉर एक्झाम्पल झिरो ट्रस्ट सिक्युरिटी. हो. सो आणि कित्येक गोष्टी कसं असतं ना की आत्ता जरी आपण थोडंसं मार्केटमध्ये रिसर्च करायला गेलो तर एखाद्या नवीन टेक्नॉलॉजीवरती मार्केट असं रिस्पॉन्ड करेल की हां ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, सगळं चांगलं आहे, पण तू विकत घेशील का? नाही रे, मी सांगू शकत नाही, मला नाही वाटत. पण मग इथे आपल्याला थोडंसं गट फिलिंग्स वापरावं लागतं की आज भले तो नाही म्हणतोय, कारण आत्ताचे सर्कमस्टन्सेस असे आहेत की त्याच्याने त्याला काय एवढा फरक पडत नाही आहे. पण उद्या हे ज्यावेळेस जास्तीत जास्त वाढत जाईल आणि मोठं होत जाईल आणि त्यावेळेस त्याला फरक पडत असेल आणि त्यावेळेस तो खर्च करायला तयार होईल. पण मग त्यावेळेस आपण ठरवून मग ते प्रोडक्ट बनणार आहे का? कारण प्रोडक्ट बनवण्यासाठी पण त्याची पण एक लाईफ सायकल आहे अशी बनवण्याची. म्हणजे त्याचं इट टेक्स अराउंड 2 to 3 years टाईम टू डेव्हलप एंटायर फुल फ्लेश म्हणजे प्रोडक्ट ते बनवायला. ही तारावरची कसरत आहे आमची. म्हणजे आम्हाला असं नाही की आम्ही प्रत्येक वेळेला सक्सेसच झालो. म्हणजे आम्ही काही गोष्टी अशा बनवल्या, आम्हाला असं वाटलं ते मार्केटमध्ये विकल्या जाईल आणि बनवल्या पण चांगल्या बनवल्या, सगळं झालं, पण ते नाही मार्केट ॲक्सेप्ट करत आहे. मग त्याला काही नाही करू शकत आम्ही. So now, आता तुमचं युअर प्रॉडक्ट इज युज्ड इन 80 countries, जे आपण डिस्कशन करत होतो मागे. सो व्हॉट वॉज दॅट ब्रेक थ्रू विच you thought that you should take your product in those countries? Obviously एकदम झालं नसेल ते, हळूहळू झालं, बट तो एक ट्रिगर मोमेंट काय होता वेअर यू थॉट की आपलं ग्लोबल डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे? कसं आहे ना, आम्ही बिझनेस माइंडसेटच्या फॅमिलीमधनं नाही आहोत, तर आमच्या घरात तो बिझनेस नव्हताच. आणि आम्ही असा ग्लोबली 80 कंट्रीजमध्ये जायला पाहिजे वगैरे असा कधी ऑब्जेक्टिव्ह ठेवलेला नाही आहे. आम्ही फक्त एवढं ठेवलं आहे की जे काय आपण देतो आहे कस्टमरला ते जगातलं बेस्ट असलं काय. सो तो क्वालिटीवरती कायम फोकस ठेवलेला आहे संजयनी. आणि त्या क्वालिटीला तो इंटरनॅशनल लेवलची क्वालिटी, इंटरनॅशनल त्या ह्याच्यामध्ये म्हणजे टेस्टिंग ह्याच्यामध्ये जेव्हा आपलं प्रोडक्ट टेस्ट होईल त्यावेळेस आपण कसं टॉप रँकिंगमध्ये राहू, ह्या सगळ्या गोष्टीवरती कायम फोकस ठेवला. आणि ते होत राहिल्यामुळे काय होतं ना की त्याचे पेपर्स पब्लिश होतात की बाबा अरे प्रोडक्ट टेस्टिंगला होते, एवढे प्रोडक्ट टेस्टिंगला होते, ह्याच्यामध्ये हे 4 प्रोडक्ट वरती आहेत, हे टॉपला आहेत, हे आहेत. आणि त्याच्यामुळे हळूहळू लोक अप्रोच करायला लागले आणि तसे कनेक्ट झाले, पार्टनर्स बनवले आम्ही अशा वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये. आणि मग आम्ही ऑफिससुद्धा चालू केलं ना. आम्ही जपानला ऑफिस चालू केलं, आम्ही केनियाला ऑफिस चालू केलं, दुबईला चालू केलं, US ला चालू केलं. ह्या सगळ्या गोष्टीतून आम्ही रिच आउट झालो. जपानला मी ह्यासाठी केलं की मला तिथे फ्रॉम इकॉनॉमी पॉईंट ऑफ व्ह्यू ती कंट्री वन ऑफ दी टॉप कंट्रीजमध्ये आहे म्हणून मी तिथे गेलो होतो. पण तिथे लँग्वेजचा मोठा प्रॉब्लेम आहे, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि भले आपण आणि आपण एखादी गोष्ट बनवल्यानंतर आहे ना तिला त्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायला तेवढाच खर्च येतो जेवढा बनवायला खर्च येतो आहे. बरं, ते बनवून झाल्यानंतर त्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट जरी केलं ना तरी परत तिथल्या मार्केटमध्ये जाऊन ते आपल्या ब्रँड बिल्ड करण्यामध्ये त्याला तर ह्याच्यापेक्षा 4-5 पटीने जास्त खर्च येतो आहे. आणि मग असे कॉल्स आम्हाला घ्यावे लागतात की अरे ही किती आपण खर्च करायचा आणि किती पुढे जायचं आणि किती त्याच्यावरती काम करायचं. पण मग काही ठिकाणी व्यवस्थित चालतं. लाईक आता इंडोनेशिया झालं, व्हिएतनाम झालं आणि कितीतरी अशा वेगळ्या कंट्रीज आहेत, लाईक साऊथ अमेरिका झाल्या, युरोपमधल्या काही कंट्रीज आहेत, तिथे बऱ्यापैकी खूप चांगलं प्रोडक्टला ॲक्सेप्टन्स आहे आणि वेल रेकग्नाइज होतं आहे ते आणि यूज पण होते. ब्रेक. तर आपण मागे संजय आपण एका गोष्टीवर डिस्कस केलं होतं. आता सर जेव्हा म्हटले टेस्टिंग पेपर्स, ओके, तिथे आय बिलीव्ह यू हॅड लॉट ऑफ चॅलेंजेस इनिशियल, त्याच्यावर आपण मागे डिस्कशन केले. कॅन यू शेअर दॅट एक्सपिरियन्स? व्हॉट वॉज दोज चॅलेंजेस? की येस, मायक्रोसॉफ्टचा एक्सपिरियन्स तू सांगत होतास मागे. हो, अरे बरेचसे चॅलेंज. म्हणजे सुरुवातीला जेव्हा अँटीव्हायरस रिलीज करून आम्ही सेल करत होत, म्हणजे 90s लेट 90sचा जो काळ होता तेव्हा अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कसं की सीट्स ते ड्रायव्हर लेवलला इन्स्टॉल होतं
म्हणजे त्याचे प्रोटेक्शन लेयर्स वेगवेगळ्या लेवलला असतात. तर ड्रायव्हर लेअर ही एक वार असते, फाईल सिस्टम ड्रायव्हर म्हणा किंवा नेटवर्क ड्रायव्हर. आणि ऑपरेटिंग सिस्टम दर 2 वर्षाला नवीन व्हर्जन यायचं मायक्रोसॉफ्टचं. म्हणजे विंडोज 95 आलं, मग विंडोज मिलेनियम आलं, विंडोज XP आलं, आणि सर्व्हर OS होते, विंडोज NT होतं. तर ह्याच्यामध्ये कधी कधी आपल्या इंडियामध्ये बरेचशाच गोष्टी अवेलेबल नव्हत्या इन्फॉर्मेशनच्या बाबतीत. पुस्तकं पण सगळे अवेलेबल नव्हते, आणि कधी कधी इंटरऑपरेशन प्रॉब्लेम्स यायचे, ड्रायव्हर क्लॅश व्हायचे, BSOD मारायचं. पण मग हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असेल तर आपल्याला मायक्रोसॉफ्टची हेल्प लागते. पण ती म्हणजे तेव्हा मला माहीत पण नव्हतं की असं मायक्रोसॉफ्ट हेल्प करू शकतं. आणि मी रिच आउट व्हायचो, पण कधीच नाही रिस्पॉन्स मिळायचा. म्हणजे खूप प्रयत्न झाले. पण मग दुसऱ्या बाजूला प्रोडक्टला सर्टिफाय पण करायचं होतं. बरोबर, माझ्या डोक्यात पहिल्यापासून असं होतं की बनवायचं तर वर्ल्ड क्लास बनवायचं. तर मग मी असं नाही की आपण जेवढे व्हायरस पकडतो आपल्याला दिसतात तेवढं झालं, तसं नाही. माझा फोकस होता की हाऊ अदर MNC प्रोडक्ट्स आर डिटेक्टिंग, ज्या लेवलचे डिटेक्शन्स आहेत आपण त्या लेवलला पोचलं पाहिजे. त्यासाठी मी सर्टिफिकेशनसुद्धा इंटरनॅशनल लेवलचे पहिल्यापासूनच फोकस होता. मग जेव्हा इंटरनॅशनल लेवल सर्टिफिकेशनला अप्लाय केलं, फर्स्ट अटेम्प्ट वी फेल मिझरेबली. म्हणजे आपण फेल झालं, नाही झालं तिथं डिटेक्शन्स तेवढे लेवलचं. पण ते लक्षात आलं की अच्छा त्यासाठी आपल्याला सॅम्पल्स लागतात. मग सॅम्पल्स गोळा करण्यासाठी आपल्याला रिलेशन्स. मग मी ह्या लोकांना विचारायला लागलो की तुम्हाला सॅम्पल्स कसे मिळतात. म्हणजे ह्या लोक म्हणजे जेवढे पण अँटीव्हायरस आहेत त्यांचे रिसर्चर्स मेलवरनं कनेक्ट होत होते. तर ते म्हणे की आमचा फोरम आहे, त्या फोरममध्ये सॅम्पल एक्सचेंज होतात, आम्ही आमचे देतो ते त्यांचे. मी म्हटलं की मला त्या फोरममध्ये यायचं आहे, बट देन फोरमला एंट्री नाही मिळाली. कारण ते म्हणले की फोरमला तुला रेफरन्स लागतो, तुला कोणतरी जो फोरममध्ये जे तुला ओळखतात, तुझ्याशी काम केलंय किंवा तू त्यांच्याकडून शिकलाय असं काहीतरी पाहिजे. रेफरन्स द्यायला कोणीच रेडी नव्हतं, त्यामुळे सॅम्पल्स मिळत नव्हते. म्हणजे हे सगळे चॅलेंजेस आहेत ना, इंडियामधनं प्रोडक्ट येतं आहे ते चॅलेंजेस मी खूप अर्ली चॅलेंजेस बघे. एक तर सॅम्पल्स मिळवणे, दुसरं सपोर्ट मिळवणे मायक्रोसॉफ्टकडून, दोन्ही खूप चॅलेंजिंग होतं. पण सिन्स माझी स्किल इकडे व्हायरस ॲनालिसिस ह्याची इतकी डीप होती की मला ती खूप हेल्पफुल झाली. म्हणजे कशी की काही व्हायरस असे कॉम्प्लेक्स आले त्याच्यानंतर, जसं मी एक्झाम्पल येईल, 1 व्हायरस एक होता, किंवा त्याच्यानंतर जे खूप हायली पॉलिमॉर्फिक आणि डीपर नताश एक होता, जे की हार्ड डिस्कला एन्क्रिप्ट करत जायचे. आणि त्याचं डीपर ॲनालिसिस मी केलं होतं. आणि मला माहित होतं की मी जास्त डीप गेलो आहे, म्हणजे मला वाटलं होतं की हे सगळेच करतात. पण ते ॲनालिसिस मी जेव्हा शेअर केलं, आणि त्या UKचं एक मॅगझिन आहे व्हायरस बुलेटिन म्हणून, त्यांना मी त्यांचे ते आर्टिकल यायचे ना, मी बघितलं कुणीच ते तेवढे डीप मी लिहित नव्हतं. तर मग मी पाठवलं त्यांना, त्यांनी एकदम सरप्राईज झाले. ते म्हणले की तू कॉन्फरन्सला का नाही येत, तू यायला पाहिजे, हे तर तू प्रेझेंट करायला पाहिजे. आणि त्यांनी माझं ते आर्टिकल पब्लिश केलं. त्याच्यानंतर मला रिसर्चर्स रीच आउट व्हायला लागले की अच्छा मग तू हे कसं फाइंड आउट केलं ते. मग दे वॉन्टेड टू लर्न मोर. आणि मग मी कॉन्फरन्सला गेल्यावर मी लोकांचे प्रेझेंटेशन्स बघितले. माझ्या लक्षात आलं की आपण इंडियात बसून खूप असं घाबरतो किंवा आपण जास्त एक्सपोज करत नाही आपल्याला, पण तिकडे लोक थोडंसं काही सक्सेस मिळालं ते स्टेजवर जाऊन त्याचं एकदम म्हणजे खूप जोरात मार्केटिंग करतात. म्हणजे की मी हे केलं, मी ते केलं. माझ्या लक्षात आलं की जे प्रेझेंटेशन चालू आहेत त्याच्यापेक्षा डीपर रिसर्च मी केला होता, पण मी प्रेझेंट नाही केलं. हा माझा फॉल्ट माझ्या लक्षात आला. आणि पण ॲट द सेम टाईम मी तिथे लोकांना भेटलो आणि मग त्यांना मी माझा रिसर्च दाखवला. दे रिअलाइज की खरंच डीप रिसर्च केला आहे मी. आणि मग मी परत फोरमला अप्लाय केलं की मला मेंबरशिप द्या, म्हणजे सॅम्पल्स मिळतील. तर तिथे जे सिनियर लोक होते ना, ते तरीसुद्धा लवकर ॲक्सेप्टच करत होते. की ते म्हणले की तू कोणाच्या अंडर शिकला त्याला सांग ना. दे सॉ यू ॲज अ कॉम्पिटिशन. ऑफकोर्स कॉम्पिटिशन मी म्हणजे आय डोंट नो काय होतं त्यांच्यामध्ये. सिनियर लोक लवकर ॲक्सेप्ट नव्हते करत. ज्युनियर लोक असे एकदम खुश होऊन माझ्याशी बोलायचे, डिस्कस करायचे. सॅम्पल एक्सचेंज त्यांनी अनऑफिशियली चालू पण केलं की त्यांना जे दिसायचे, कोणी चायनीज लोक होते, कोणी साऊथ कोरियन लोक होते, आणि काही लोक युरोपमधले पण.
पण ऑफिशियली मला एंट्री नाही मिळाल्यामुळे काय व्हायचं, सर्टिफिकेशनमध्ये ते खूप जरुरी असायचं. कारण तिथे कसं व्हायचं की वर्ल्डमध्ये जेवढे पण वाईल्ड लिस्ट म्हणून द वाईल्ड लिस्ट नावाची ती ऑर्गनायझेशन होती, त्याच्यात जेवढे पण सॅम्पल आहे सगळे डिटेक्ट नाही केले तर सर्टिफिकेट नाही. 100% डिटेक्शन. 100% एकदम. आणि सगळेच व्हायरस इंडियापर्यंत यायचेच नाही, त्यामुळे मला ते सॅम्पल मिळवायला असं स्ट्रगल करायला लागत होतं. आणि हा पिरियड तो 98-99चा काळ होता. पण जसं मी ते कॉन्फरन्सला पेपर पाठवला आणि ते मॅगझिनमध्ये आलं आणि हे सगळं झालं, त्याच्यानंतरच्या इलेक्शन्समध्ये द वाईल्ड लिस्टमध्ये एक कोणी साऊथ कोरियाचा जो होता तो चेअरमन झाला. आणि त्यांनी पहिलं काम केलं की मला मेल पाठवली, म्हटलं की संजय तू आता अप्लाय कर, मी तुझं सिलेक्ट करतो, मीच रेफर करतो. हां, आणि लगेच माझं 2 आठवड्यात सिलेक्शन झालं आणि मला वाईल्ड लिस्टमध्ये एंट्री मिळाली. आणि त्याच्यानंतरच्या टेस्टमध्ये क्विकहिल सर्टिफाय झालं. आणि जे सर्टिफाय झालं तेव्हा म्हणजे खूपच सरप्राईज होते ते मॅगझिनवाले पण, की 2 सेकंड अटेम्प्टमध्ये डिटेक्शन्स एकदम 100% फॉल्स पॉझिटिव्ह 0. त्यांनी तसं कौतुक पण केलं त्या रिव्ह्यूजमध्ये. आणि दॅट रिअली हेल्प्ड अस ॲक्च्युली. की त्याच्यानंतर काय आलं, इंडियामध्ये आमचा युजर बेस वाढत गेला. आणि ते युजर बेस वाढल्यामुळं मायक्रोसॉफ्टला इथून युजर कंप्लेंट्स पण जायचे, जर आमचा ड्रायव्हर क्लॅश झाला किंवा आमचं काय हे झालं तर. मग मायक्रोसॉफ्टच्या लक्षात आलं की इंडियात त्यांचा युजर बेस आहे, त्याच्यात एक प्रोडक्ट आहे जे की कुठे कुठे कधी कधी क्लॅश होते, बट दे हॅड टू सपोर्ट. मग त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलं की अरे तुमचे ड्रायव्हर्स तुम्ही इकडे आणा, आपण ते सॉल्व्ह करू वगैरे, आम्ही हेल्प करू. हीच गोष्ट तो आधी ज्यावेळेस मायक्रोसॉफ्ट येत होता त्यावेळेस रिस्पॉन्स पण येत नव्हता. बिकॉज यू आर नॉट साइड. हां, म्हणजे इंडियात क्विकहिल पॉप्युलर झालं ना, त्यांना ऑप्शन नाही राहिला, त्यांना इंडियामध्ये बिझनेस करायला, मार्केटसाठी त्यांना तो सपोर्ट करणं जरुरी झालं हे त्यांच्या लक्षात आलं. आणि नुसतं इंडियात नाही, हळूहळू क्विकहिल हे एशियन कंट्रीजमध्ये पॉप्युलर व्हायला लागलं लगेचच ॲक्च्युअली. कारण की आम्ही आमची वेबसाईट बनवली होती, फ्री ट्रायल्स डाउनलोड अवेलेबल होते. तर हळूहळू जसं क्विकहिल पॉप्युलर होत गेलं, दे हॅड टू रिस्पेक्ट, दे मेड अस मायक्रोसॉफ्ट पार्टनर कंपल्सरी ॲग्रीमेंट साईन करून घेतलं. आणि जे काय OS नवीन यायची त्याचे 1 वर्ष आधी ते OS, त्याचे ड्रायव्हर्स, त्याचे SDK सगळं पाठवून द्यायचे. आणि त्यांची टीमच्या टेस्टिंगमध्ये त्यांनी क्विकहिल इन्क्लूड केलं होतं की आपलं OS रिलीज व्हायच्या आधी ह्या सगळ्या सॉफ्टवेअरमध्ये कम्पॅटेबल पाहिजे, त्याच्यात क्विकहिल होतं. म्हणजे हा चेंज तो त्या काळात झाला. म्हणजे आणि मी म्हणेल की तो चेंज खूप महत्त्वाचा होता. म्हणजे की इंडियन सॉफ्टवेअर्सला त्यावेळेस वेस्टर्न साईडला रिस्पेक्ट नव्हता, पण तो हळूहळू म्हणजे इनफॅक्ट ते कॉन्फरन्सला भेटल्यावर मला विचारायचे की आणखी कुठले सॉफ्टवेअर बनतात इंडियामध्ये, तू आम्हाला कनेक्ट करून दे, आपण त्यांना म्हणजे इन्क्लूड करू. कारण नाव वी सी इंडिया इज अ बिग मार्केट असं. म्हणजे हे सगळे त्यांचे कम्युनिकेशन वाढायला लागले. म्हणजे हा चेंज खूप मोठा चेंज होता माझ्यासाठी. दिस इज अ बिगेस्ट ट्रान्सफॉर्मेशन. हो, म्हणजे आता जर का आपण असं पाहिलं ना, फॉर एक्झाम्पल आपण आता हे एक्झाम्पल जरी घेतलं की ऑपरेशन सिंदूरचं, आपण असं बघतो की ते वॉर इंडिया पाकिस्तानचं आहे, पण त्याच्याही पलीकडे काय माहिती आहे का, हे वॉर सगळ्या डेव्हलप कंट्रीचं झालं आहे की इंडियाचा रिसर्च खूप पुढे चालला आहे. पुढे त्यांच्यासाठी आता तो चॅलेंज व्हायला लागला आहे की त्यांचे वेपन कसे विकले जाणार. बरोबर. म्हणजे इंडिया एक कॉम्पिटिटर म्हणून आला, तो त्यांचे मिसाईल्स विकण्यासाठी. आता आपण जेट पण बनवायला लागलो, सगळं बनवायला लागलो. सो त्यामुळे त्यांच्यासाठी ते खूप मोठं कॉम्पिटिशन आहे. आणि म्हणून तर हा तो जो नॉन सपोर्टिव्ह म्हणजे तोंडावर दाखवायचा सपोर्ट, नॉन रिॲलिटी, म्हणजे रिॲलिटीमध्ये न सपोर्ट करण्याचा जो कॉन्सेप्ट आहे ना, तो आम्ही त्या 90च्या काळातच पाहिला. बरोबर. सायबर सिक्युरिटी ट्रान्सफॉर्मेशन हे. हो, अरे म्हणजे मला ते लॉजिकच समजत नव्हतं की मी एवढा व्हायरस रिसर्च करतो आणि मला ते फोरमला एंट्री देत नव्हते आणि सॅम्पल सगळे मागायचे, पण आता काय रिसर्च केलं हे. आणि मी म्हणायचं पण ठीक आहे, आपण ओपन राहिलं पाहिजे. कारण मी जेव्हा कॉन्फरन्सला जायचो ना, मी त्यांच्याकडून एवढं शिकलो की आपण जे काय शिकलो आपण हे शेअर केलं तर आपल्याला जास्त लोकांकडून शिकायला मिळतं. आणि हे शेअरिंग मी रिसर्चर्सकडून शिकलो. मी 90sच्या एंडला आणि 2000च्या अर्ली 2000मध्ये जेवढे पण जगात व्हायरस रिसर्चर होते, अँटीव्हायरस म्हणजे अँटीव्हायरसचे जेवढे, ते सगळ्यांमध्ये माझं खूप चांगला रॅपो बनला होता. आणि मी माझ्या साईडचं रिसर्च शेअर करायचो ते त्यांच्या तो अजूनही आहे. तो अजूनही. आता ऑफकोर्स ते सगळे बऱ्यापैकी सिनियर लोक झाले, त्यातले बरेचसे लोक रिटायर झाले. बट ओव्हरऑल काय की कुठला कॉम्प्लेक्स व्हायरस आला की ते पहिलं कम्युनिकेशन व्हायचं आणि 4-5 लोकांमध्ये, त्यात मी असायचं की संजय तू ह्याच्यावर काय करशील आता, व्हॉट इज युअर नेक्स्ट स्टेप. ॲक्च्युली इनफॅक्ट त्याच्याने उलटा इम्पॅक्ट पण झालेला की सायबर क्राईम वर्ल्डमध्ये व्हायरस बनला की ते लोक
पहिले हे बघतात की संजयनी नाही रिसर्च केला पाहिजे, नाही रिसर्च, कारण की मग ते न रिसर्च करण्यासाठी आमच्या सर्व्हर्सवर अटॅक करणे किंवा मी कुठल्या मशीनमधल्या त्या व्हायरसला डिबग करत असताना त्यांचं सर्व्हर साईड कंपोनंट डाउनलोडला इंडियात येतं हे कळालं की ते डाउनलोड नाही व्हायचं. ते सगळे कॉम्प्लेक्सिटीज व्हायरसमध्ये व्हायरस रायटर्स पण टाकायला लागले, कारण त्यांच्या लक्षात आलं की इथून डिटेक्शन झालं की मग लवकर म्हणजे एंट्री मिळत नाही व्हायरसला, असं होतं ना. आणि हे सगळे कॉम्प्लेक्स व्हायरस मी बोलते, नॉर्मल व्हायरसेसचं नाही बोलत आहे. पण आता तुमचं दिस इज व्हेरी एक्साइटिंग ट्रान्झिशन फ्रॉम युअर अँटीव्हायरस टू सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट, जिथे यू वर्क विथ ऑर्गनायझेशन लाईक इस्रो ऑन देअर नॅशनल सायबर सिक्युरिटी. नाव गोईंग लिटल फॉरवर्ड, हाऊ डू यू सी इंडियाज सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क? ओके, आपली कंट्री वी आर वर्किंग ऑन सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क. How do you see the India cyber security framework in comparison globally? Where do we stand? How do you compare our framework versus the global play? See, framework on paper, we are having a very much strong framework. I have gone through that what has been planned, decisions. Only thing is, आपल्या साईडने ऍक्शन साईडला खूपच मागे आपण, म्हणजे की ऍक्शन घ्यायला किंवा इन्व्हेस्ट करायला. सी, फ्रेमवर्क बनवायला तू जर एक्सपर्ट्स बसवले तर फ्रेमवर्क बनणारच फारी. देर विल बी सम पीपल फ्रॉम बिग फोर, देर विल बी सम like 30 years experience guys working on that, so you will always have good plan, policies, design. But the point is execution आणि actual ग्राउंड वरती काय आहे हे जर बघितलं ना तर वी आर वे बिहाइंड. द रिझन इज आपल्याकडे माइंडसेट नाही आहे अजूनही सायबर सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्टमेंटचं. सायबर सिक्युरिटी किंवा थ्रेट मग तू प्रायव्हेट बघ नाही तर ऑर्गनायझेशन्स किंवा तू गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स बघ, सायबर सिक्युरिटी हा आफ्टर थॉट आहे. IT प्रॉब्लेम धरला जातो की व्हायरस प्रॉब्लेम हे IT टीम सॉल्व्ह करणार. ओके, द थिंग इज सायबर सिक्युरिटी म्हणजे सायबर थ्रेट्स आर नो मोर IT चॅलेंज मी म्हणेल. सायबर थ्रेट्स आर ऑर्गनायझेशन चॅलेंज, आर मीन्स कंप्लायन्स रिस्क किंवा हे कंप्लायन्स होते IT रिस्कपेक्षा बिझनेस रिस्क आहे. सो इट शुड बी डिस्कस्ड इन बोर्ड, इट शुड बी डिस्कस्ड बोर्ड मिटिंग्स किंवा, कारण की तिथे सगळ्यांचा रोल आहे, स्टार्टिंग फ्रॉम CEO टू ऑफिस बॉय कंपनीमध्ये. आणि हा चेंज यासाठी अवेअरनेस लेवल, ज्या लेवलचा अवेअरनेस पाहिजे, ज्या लेवलचं प्रिपेअर्डनेस पाहिजे, ज्या लेवलची इन्व्हेस्टमेंट्स पाहिजे त्यासाठी, कारण की तू अवेअर झाला तर तू इन्व्हेस्ट करशील ना. वेन यू विल कम टू नो की माझा बिझनेसच बंद पडू शकतो बिकॉज ऑफ सायबर थ्रेट, मग तू त्याच्याकडे तसं लक्ष देशील. तू जर असं म्हणशील की हा माझ्याकडे 15 कम्प्युटर्स आहेत तर त्याला मी अँटीव्हायरस घेतो कारण की व्हायरस येतात, तर देन युअर अप्रोच इज लाईक जस्ट तिचं IT रिस्क आहे तर ते बंद नाही पडला पाहिजे म्हणून तुझ्या दृष्टीने. किंवा मोस्ट ऑफ द ओनरच्या दृष्टीने कसं असतं की व्हायरसनी फक्त माझे कम्प्युटर्स बंद पडतात, तसं नाही आहे. व्हायरस किंवा थ्रेट्स, सायबर थ्रेट्सनी तुमचा अख्खा बिझनेस बंद पडू शकतो. बिकॉज दे आर नॉट आफ्टर युअर PCs नाव डेज, दे आर आफ्टर युअर होल ऑर्गनायझेशनचा वीक पॉईंट्स काय, दे कॅप्चर युअर डेटा, टेक इट अवे, आणि मग तुम्हाला ब्लॅकमेल करतील. रॅन्समवेअर त्याचे तसे आहेत. किंवा मग तो डेटा बाहेर पडला तुमचा, आता इफ यू आर ए से पॅथॉलॉजी लॅब और इफ यू आर ए CA ऑर्गनायझेशन, तुमच्याकडे सगळ्या कस्टमर्सचा डेटा आहे आणि ते कस्टमर्सचा सेन्सिटिव्ह डेटा आहे. इफ दॅट डेटा फॉल्स इन रॉंग हँड्स तर तो बाहेर पडला डार्क वेबवरती तर ते कस्टमर्सचा पूर्ण ट्रस्ट त्या CA फॉर्मवरचा निघून जाईल. कधीच कुणी त्याच्यावर ट्रस्ट नाही करणार आणि दॅट फॉर्मच बंद होऊ शकते. इट इज नो फॉर अ व्हायरस प्रॉब्लेम नाव. सो हा शिफ्ट यायला आपल्याकडे अजूनही तेवढा वेळ लागतोय, म्हणजे इट्स टेकिंग टाईम. तो शिफ्ट आला तर खूप फरक पडेल. ग्लोबली काय ना, हा डेव्हलप कंट्रीजमध्ये खूप केव्हाच आलेला आहे तो शिफ्ट. पीपल आर टेकिंग सायबर सिक्युरिटी सिरियसली, पीपल आर इन्व्हेस्टिंग गुड इनफ अमाऊंट इन टू सायबर सिक्युरिटी टू मेक शुअर की जे काय बनतंय, म्हणजे डिझाईनच्या वेळेपासूनच सायबर सिक्युरिटी अँगल येतो. मग तुमचे नेटवर्क्स डिझाईन होत आहेत, तुमचे IoT डिझाईन होत आहेत, तुमचं जे काही कंपनीतला तुमचे राउटर्स असतील, तुमचे वायफाय कनेक्शन्स असतील, तुमचे नेटवर्क, तुमचे मोबाईल डेस, हे सगळ्याला सेक्युरिटी अँगल इन्स्टॉल करण्यापासून असला पाहिजे. तर तो फरक पडलाय आणि तो फरक आपल्या इथे पडायला थोडा वेळ लागेल. पण दॅट विल हॅपन. या म्हणजे मी ऍटलीस्ट म्हणेल अवेअरनेस वरच्या लोकांमध्ये तरी आहे. म्हणजे बरेचसेच कंट्री अशी आहेत की ज्यांना अजूनही तो अवेअरनेस तिथे पण नाहीये. म्हणजे But does it mean that as a country we are not investing in innovation? नॉट ॲज अ कंट्री, ही इव्हन ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा नाही करत आहे. म्हणजे तेवढी इन्व्हेस्टमेंट नाही करत आहे. आणि जसं संजय म्हटलं ना की गव्हर्नमेंट विल डेफिनेटली
ती त्यांची काळजी तर घेतातच आहेत, त्यांचे पण बजेटचे चॅलेंजेस असतील, पण इट स्टार्ट्स विथ प्रायव्हेट ऑर्गनायझेशन फर्स्ट अँड देन द गव्हर्नमेंट वगैरे समथिंग. Great. So now we talk about innovation. How do you think Quickhill is leveraging AI? Now we are in the times of artificial intelligence. How is Quickhill leveraging AI into threat detection? Are you working on that? अरे नाही, केव्हापासून म्हणजे सायबर सिक्युरिटी, अँटीव्हायरस, मशीन लर्निंग आणि AI खूप वर्षांपासून वापरतायत. तेव्हा त्याला AI म्हणतच नव्हते, म्हणजे असं म्हणेल. म्हणजे की आमचा सगळा फोकस आम्ही त्याला मशीन लर्निंग आणि ऑटोनोमस मशीन लर्निंग, हळूहळू त्याला AI म्हणायला लागले. म्हणजे तुला मी हे एक्झाम्पल देतो की सुरू 90s मध्ये केलं ना, तेव्हा आठवड्याला 2-3 व्हायरस यायचे आणि ते मला पहिल्या काही व्हायरसला मे बी 2 दिवस लागले असतील, 3 दिवस. नंतर हळूहळू मला 1-2 तासातच व्हायरस समजायचे. आणि जसे मी व्हायरस बघत गेलो आणि मी हजारो व्हायरस डिबग केलेत, त्यामुळं जितकं मी एक्सपर्ट होत गेलो, नवीन व्हायरस किती पण कॉम्प्लेक्स आला तर मला असं 1-1.5 तास, अर्धा तास खूप होतो. 90s मध्ये यू आर सेइंग 1-2-3 व्हायरस येते. आता खायला की दिवसाला 5.5 लाख नवीन व्हायरस येतात, युनिक. आणि मी सांगतो युनिक, रिपीट पण नाही. तर हा जो चेंज आहे, हा एवढं ओव्हर द पिरियड जो एक्सपोनेन्शियल ग्रोथ झालाय, तर तेवढे रिसर्चर्स आपण ऍड नाही करू शकत. म्हणजे आय कॅनॉट ऍड 5 लाख पीपल्स टू कीप डुईंग रिसर्च. सो द प्रॉब्लेम हा खूप आधीपासूनच मला दिसायला लागला होता. मी 90sच्या एंडलाच जेव्हा व्हायरसेसचा स्पीड वाढायला लागला आणि आय वॉज नॉट एबल टू हायर पीपल आणि ट्रेन देम टू डू रिव्हर्स इंजिनिअरिंग, माझ्या लक्षात आलं की हे मला ऑटोमेट करायला लागलं. आणि खूप सारे ऑटोमेशन्स ओव्हर द पिरियड, म्हणजे सुरुवात 2000 पासून झाली असेल, पण साधारण 2010 पर्यंत माझ्याकडे फुल्ली ऑटोमेटेड सोल्युशन्स होते की व्हायरस येतात, ते मी त्या सिस्टमला टाकतो, ते सिस्टम सॉर्ट करतं, ॲनालिसिस करतं, डिटोनेट करून त्याची सिग्नेचर सगळ्या कस्टमर्सला रिलीज पण होतात. हे सगळं विदिन फ्यू आवर्स होतं. आणि ते इतकं मॅच्युअर सिस्टम झाले आता. म्हणजे आता वी आर ॲट 2025 आणि आम्ही जसं मी म्हटलं दिवसाला 5.5 लाख व्हायरस येतात, त्यातले आम्हाला स्वतःला मॅन्युअली बघायला 100-200 पण नाही लागत. बाकी सगळे ऑटोमेटेड वेनी 99% ते सिस्टम टेक केअर करतं. उद्या मी नाही आलो ऑफिसला, आमची टीम नाही आली, तरी सुद्धा नवीन व्हायरस आलेले त्याचे सगळे त्याला उचलून इकडून इकडे ठेवायची गरज नाही, सगळं ऑटोमॅटिक. आणि हे तुला सांगतो ना, इतकं सिस्टम बदले आणि ऑटोमेटेड आहे की दिवसाला आम्ही टीव्हीजमध्ये डेटा शेअर करतो सगळे अँटीव्हायरस इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे दुसऱ्या कंट्रीमध्ये काय नवीन व्हायरस आले, तिथल्या कंट्रीचा म्हणजे फॉर एक्झाम्पल रशियातनं कास्परस्की आमच्याशी शेअर करतो, आम्ही त्याला इंडियातनं काय दिसतं शेअर करतो, आम्ही सिमेंटेकला करतो, सिमेंटेक आम्हाला करतो. असे 25-30 वेंडर्स आहेत आणि वेगवेगळे सर्व्हिसेस आहेत, जसे व्हायरस टोटल आहे किंवा मायक्रोसॉफ्ट, गुगल, या सगळ्यांचे सर्व्हिसेस आहेत. आणि हे सगळे ऑटोमेटेड वेनी सॅम्पल शेअरिंग होतं. आणि ते सॅम्पल शेअरिंग जे सिस्टम येते जिथे आमच्या लॅब आहे वरती, ह्यात समजल्याच्यावरती, त्याच्यामध्ये तू बघशील ना, तासाला टीव्हीजमध्ये डाउनलोड होतं, टीव्हीमध्ये. आणि ते ऑटोमेटेडली सॉर्ट होतं. हे सगळं मशीन लर्निंगचे क्लस्टरिंग अल्गोरिदम्स आम्ही 2010 म्हणजे इतकं स्ट्रॉंगली त्याला मॅच्युअर केलेलं आहे की ते बॅकएंडला आमचं म्हणजे AI आणि ML हे खूप आधीपासून होतं. पण हळूहळू आम्ही काय केलं विचार की तरी सुद्धा कधी कधी थ्रेट्स आमच्याकडे पोचायच्या आधी कस्टमर्सकडे पोचतात आणि त्रास होतो कस्टमरला. तर ते अवॉइड करण्यासाठी आम्ही मशीन लर्निंग डिटेक्शन्समध्ये आणलं. हळूहळू सेन्सर्स बनवले आम्ही आणि ते सेन्सर्स क्विकहिल किंवा आमच्या एंटरप्राइज ऑफरिंग्स आहेत जे एंड पॉईंट सिक्युरिटी, त्याच्यानं आम्ही त्याला गो डीप AI म्हणून फीचर रिलीज केले, ज्याच्यामध्ये आम्ही काय करतो की सगळे सेन्सर्स लावलेत आणि ते सेन्सर्स मॉनिटर करतात की मशीनमध्ये काय बदल करतायत. आत्ता नॉर्मल तू काम करत असताना सुद्धा जेवढे पण बदल करतात, पटकन त्याच्यात एखादा मॅलिशियस नवीन जरी आला जो क्विकहिलला माहीत नाही किंवा आम्ही कधीच बघितला नाही, तो ओळखतो हे प्रोएक्टिव्हली की हे मॅलिशियस होत चाललंय, तो सगळा ट्रॅक ठेवतो आणि तो रिव्हर्स पण करतो डिटोनेट करून. तो सॅम्पल आमच्या लॅबला येतो, डिटोनेट होतो आणि त्याचं सगळं आर्टिफॅक्ट्सचे डिटेक्शन रिलीज होतात आणि जे काय कस्टमर एंडला त्यांनी काय फ्यू मिनिट्समध्ये जे काय केलं ते सगळं रिव्हर्ट पण होतं. म्हणजे हे सगळं लॉजिक हे अँटीव्हायरसमध्ये AI यूज करूनच झालेलं आहे. पण आता कसं झालंय की हळूहळू जे एंटरप्राइज सिक्युरिटी म्हणजे एंटरप्राइज साईडला जिथे
सीसोज आणि IT एक्सपर्ट्स बसलेले असतात, जे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्स हायर करतात, म्हणजे जे की खूपच कॉम्प्लेक्स नेटवर्क्स आहेत, ज्यांना खूपच अप टू डेट सिक्युरिटी लागते, म्हणजे अप टू मिनिट, म्हणजे की जे क्रिटिकल ऑर्गनायझेशन्स आहेत ज्यांच्यावरती अटॅक कंटिन्यूस होत असतो. म्हणजे इट कॅन बी फॉर एक्झाम्पल RBI और अ बिग बँक लाईक ICICI और समथिंग. तिथे त्या लेवलला त्यांना खूपच कंट्रोल स्वतःकडे लागतो. मग तिथे जे लेवलची डिटेक्शन्स किंवा हे असतात, तर ते जे सिस्टममध्ये मिळून ना इन्सिडेंट रिस्पॉन्ड करणारे हे लोक बसलेले असतात काम करायला, त्यांच्यासाठी वेगळं AI असं म्हणून आम्ही आता सिया म्हणून AI लॉन्च केलंय. म्हणजे सेक्युराइड ही इंटेलिजन्स एजंट, जो की तुम्हाला जे काय काम दिसतंय, तुम्हाला जे काय अलर्ट दिसतात, ते भले फायरवॉल तुमच्याकडे एक विकिलचं नाही, दुसरे कोणाचा तरी आहे, OS मध्ये फायरवॉल असतो, इंट्रुजन डिटेक्शन थर्ड पार्टीचं आहे, हे सगळेचे लॉग्स बघून तो राईट गोष्ट त्या युजरच्या समोर आणतो की आत्ता हे घडतंय, आत्ता इथून इथं कनेक्शन झालं, त्याच्याने त्याचं डिसिजन मेकिंग फास्ट होतं. दॅट लेवल ऑफ इंटेलिजन्स येत आहे. पण मी याच्यात फ्युचर काय बघतो आता की ब्रेक थ्रू. तर काय होतंय, हे ज्या फास्ट होत आहे ना, त्याच्यानी AI मुळे सिस्टम, हे जे काय सिक्युरिटी एक्सपर्ट्स आहेत त्यांना फास्ट रिॲक्ट करता येते, हेल्प होते. पण जेव्हा पण आता तू एवढ्या वर्षाचा आमचा एक्सपिरियन्स बघ, माझा एक्सपिरियन्स असा आहे की जेव्हा पण आम्ही असं काहीतरी नवीन सिस्टम आणतो ज्याच्यानी थ्रेट्स मागं पडतात, त्यांच्यामध्ये ते परत इम्प्रूव्हमेंट आणून ते परत ह्या नवीन गोष्टीच्या अगेन्स्ट काहीतरी काढतात. आणि आताच्या ज्या घडीला काय झालंय की AI खूप इझिली अवेलेबल झालं. म्हणजे पूर्वी मी जसं म्हटलं 2004, 5, 10 पासून AI इंटरनली, मशीन लर्निंग इंटरनली आम्ही वापरायचो, कारण आमच्याकडे एवढा वर्षाचा डेटा कलेक्ट झालेला आहे आणि त्या डेटाच्या म्हणजे ट्रेनिंगमुळे ते अल्गोरिदम्स मॅच्युअर झाले. पण सेम गोष्ट सायबर क्रिमिनल्सकडे नव्हती एवढे इझिली. पण आताचा जो चेंज झालाय आफ्टर 22, 23, सगळीकडे AI खूप इझिली अवेलेबल झाले आणि आता ते त्यांच्या हातात पण लागले. आणि आता जे नवीन थ्रेट्स येत आहेत ते खूपच सफोस्टिकेटेड, खूपच मॅच्युअर येत आहेत, की जे AI बेस्ड डिटेक्शन्सला कसे अवॉइड करता येईल ते AI बेस्ड थ्रेट्स येत आहेत. सो नाव आय एम लुकिंग अ फ्युचर वेअर वी आर डिझायनिंग एजंट्स डेटा फायटिंग AI विथ द हेल्प ऑफ AI. सो ते वॉरच आता AI अगेन्स्ट AI होत चाललंय आणि आपण त्याच्या आता सुरुवातीला आहे. म्हणजे पुढचे काही एक कपल ऑफ इयर्स मध्ये मेजॉरिटी ऑफ द थ्रेड्स आपण सगळे घरी बसलो असलं, इथं व्हायरस कम्प्युटरमध्ये म्हणजे AI थ्रू येतं आणि AI त्याच्याशी फाईट करतोय आणि आपल्याला फक्त रिपोर्ट्स दिसतात, असं होईल. बिगेस्ट एक्झाम्पल इज आता ह्याचा अटॅक झाला होतो पहलगामचा, आणि सिंदूर ऑपरेशन, त्याच्यामध्ये सायबर अटॅकर्स एवढे झाले. डू यू थिंक cyber security, AI and cyber security is the fourth line of defense or attack? केव्हाच झालंय. मी तर म्हणेल सायबर हा म्हणजे जसं पहिलं तीन सर्व्हिसेस होते, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, आता 5 आहेत आणि 5 पाहिजेच. एक चौथं सायबर आहे आणि 5वं स्पेस आहे, सॅटेलाइट. स्पेस आणि सायबर हे गेल्या 10 वर्षात आलेले दोन्ही गोष्टी आहेत, जिथं तुम्ही एक काय म्हणतो त्याला वर्चस्व नाही मिळवलं तर यू विल स्टे बिहाइंड. आणि कारण की एव्हरी वॉर जेव्हा स्टार्ट होतं, पहिला तो अँगल एक्सप्लोर होतो वॉरच्या. मी तर म्हणेल 2 दिवस आधी सायबर अटॅक चालू होतं. समजा इफ सम कंट्री इज गोइंग टू इन्व्हेड समथिंग, सो रशिया वेन डिसाइडेड टू इन्व्हेड युक्रेन, त्याच्या 1 आठवडा आधीपासून त्यांनी सायबर अटॅकनी त्यांचे बरेचसे गोष्टी बँड पाडल्या होत्या. कम्युनिकेशन पासून, GPS पासून सगळ्या गोष्टींवरती पहिला हमला होतो. मग त्याच्यामध्ये सॅटेलाइट पण आले, म्हणजे स्पेस पण आलं. हे दोन्हीमध्ये पहिला तो सुरू होतो आणि मग तुमचा फिजिकल सुरू होतो. सो डू यू थिंक हे सगळं आपलं, डू यू थिंक वी ॲज अ कंट्री आर इक्विप्ड टू हँडल दिस थ्रेट? आय विल से नाही, आता रेडी नाही आहे, बट वी आर टेकिंग राईट स्टेप्स. वी आर टेकिंग राईट स्टेप्स. देर आर मोस्ट ऑफ द कंट्रीज आर नॉट रेडी. मोठमोठ्या कंट्रीज आर नॉट रेडी. हां, म्हणजे फॅक्ट आहे, म्हणजे इन्क्लुडिंग रशिया आणि US पण दे आर फेसिंग these challenges. But of course they are way ahead because they are having that much of investment already planned. They are doing that. But fortunately in last 10 years we have seen good enough investments into, in fact, even privatization of defense technologies. So बरेचसे startups are now allowed to do space related research and work, which has helped actually. So I am seeing good enough startups who are working on space technology, deep tech, startups who are working on AI, startups who are working on all these things. So that is going to definitely
bring in more innovations which will help our nation. Baro. So we spoke about the challenges, small challenges that you faced earlier, but on a larger scale, when you were building Quick Heal, by the question is to both of you, when you were building Quick Heal, what were the major challenges technically for you, and from the operations and sales point, what were the major challenges that you came across technically? टेक्निकली तर मी आता जे सांगितलं ना तेच एक सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की रिसिविंग टेक्निकल हेल्प फ्रॉम OS vendors like Microsoft and these things which took us time, but I am glad it helped actually. म्हणजे तो चेंज आणला आणि तो आणावा लागला जाऊन तिथे, आणि तो चेंज आणण्यासाठी आपल्याला वारंवार त्या फोरम्समध्ये जाऊन रिप्रेझेंट करावं लागलं आणि त्यांना जाऊन दाखवायला लागलं की वी डू डीप रिसर्च हिअर ॲक्च्युली, अँड देन दे हॅड टू रिस्पेक्ट, असं झालं ते. बट देन ॲट द सेम टाईम ऑपरेशनल चॅलेंजेस मी म्हणेल की the biggest challenge is about no distributors were ready to touch Indian software product to sell in the market. आणि तो सगळ्यात मोठा ऑपरेशनल चॅलेंज होता. मग आम्ही म्हणजे के मगाशी म्हटलं की तो आमचा वीक पॉईंट आम्ही धरला, पण ॲक्च्युली वीक पॉईंटपेक्षा दॅट वॉज द माइंडसेट इन द कंट्री. आणि अजून सुद्धा जर तू नीट बघशील ना, जे मोठे नॅशनल डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांचे जे काय ते डिस्ट्रीब्युशनला त्यांनी घेतलेले जे काय सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यातले 80% सॉफ्टवेअर्स बाहेरचे आहेत, 20% थोडेफार म्हणजे एक अकाउंटिंग किंवा काहीतरी इंडियन असतील. आणि अजून सुद्धा त्यांच्याकडे कोणी इंडियन स्टार्टअप सॉफ्टवेअर डिस्ट्रीब्युशनला घेऊन गेलं की दे डोंट लुक ॲट इट ॲज अ गुड प्रोडक्ट टू गो हेड ॲक्च्युली, लगेच नाही. कारण की माइंडसेटच आहे की आपल्याकडे फॉरेनचे प्रोडक्ट्स चांगले क्वालिटीचे. हां, इनफॅक्ट कसं आहे ना, when you see that challenge ना and when you start working towards it ना, ते नंतर स्ट्रेंथ बनून जाते. म्हणजे आधी इंडियामध्ये लोकांनी ज्यावेळेस इंडियन सॉफ्टवेअरला हात नाही लावायचा ठरवला मोठमोठ्या डिस्ट्रीब्युटर्सनी, इंडियातल्या सॉफ्टवेअर डिस्ट्रीब्युटर्सने, माझ्याकडे काय ऑप्शन नव्हता, मग मला स्वतःच नेटवर्क करावं लागलं. आजच्या घडीला असं झालं आहे की क्विक हीलचं जे चॅनल पार्टनर्सचं जे नेटवर्क आहे अख्ख्या इंडियामध्ये, तसं नेटवर्क कुणाचंच नाही आहे. नो anywhere has that, and that is why MNCs are finding tough to fight us as a competitor. त्यामुळे आम्हाला त्यांना दाबणं खूपच अवघड झालेलं आहे. तर तेवढंच नाही, नुसतं आता चॅनल्सच नाही तर बऱ्याचशाच गोष्टीमध्ये म्हणजे ब्रँड बिल्डिंगमध्ये वगैरे सुद्धा when we reach out to expert people वगैरे, त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला त्यांचे सर्व्हिसेस आणि त्याचे चार्जेस सांगितले, आम्हीच ब्रँडिंग करायचं ठरवलं, मार्केटिंग करायचं ठरवलं, आणि आम्हाला जे राईट वाटलं आम्ही त्याच्यातनं लर्न करत गेलो. आज आमचा ब्रँड एवढा पॉप्युलर झाला आहे, म्हणजे खूप पॉप्युलर आहे तो ब्रँड तसा. म्हणजे पुढची 10 वर्ष आम्ही त्याच्यावरती काहीच काम नाही केलं तरी तो नाव जाणार नाही लोकांच्या डोक्यातनं. Great. So, my next question is in connection with what we discussed. The cyber security market is booming. This is a report that I had from one of the companies, which says the sector's market value is projected to grow over $5 billion in the next by 2029, $5 billion. So the question is, how is Quick Heal preparing themselves to this growth? What are the new things that you intend to do? सो मी याच्यात असं म्हणेल की when we are seeing this 5 billion market, ते इज अबाउट इंडिया वी आर टॉकिंग अबाउट, राईट. तर ह्याच्यामध्ये कसं आहे ना, देर आर लॉट ऑफ थिंग्स इन सायबर सिक्युरिटी. ॲज आय सेड, नाव सायबर सिक्युरिटी ऑल्सो इन्व्हॉल्व्स B2B, B2C, B2G, आणि त्याच्यामध्ये B2B हा मेजर चंक आहे, म्हणजे बिझनेस टू बिझनेस सायबर सिक्युरिटी. कारण की आपल्या इंडियात जेवढे पण सायबर सिक्युरिटी इन्व्हेस्टमेंट्स होतात त्यातली मेजॉरिटी बिझनेसेस करत आहेत. आणि त्याच्यामध्ये पण मग बरेचसेच गोष्टी येतात, जसे अँटी फिशिंग आहे किंवा फायरवॉल्स आहेत, नेटवर्किंग साईटचे, क्लाउड सिक्युरिटी वगैरे, आणि मग एंड पॉईंट्स. वी आर नॉट कवरिंग एव्हरीथिंग. सो क्विकली we may decide and we are focusing on where we have our strengths. So our strengths is about protecting endpoints. I mean endpoint security, my endpoint detection response, XDR, हे आमचे प्रोडक्ट ऑफरिंग्स आहेत. आणि झिरो ट्रस्ट प्लॅटफॉर्म विच इज अगेन ऑल्सो डील्स विथ एंडपॉइंट अँड नेटवर्क. तर त्या क्षेत्रामध्ये आम्ही वी आर मेकिंग शुअर की वी आर
कॉम्पिटिंग विथ द बेस्ट ऑफ द अवेलेबल कॉम्पिटिशन इन दॅट सेगमेंट. त्याच्यामध्ये आमची इन्व्हेस्टमेंट जास्त आहेत. त्याचबरोबर वी आर मेकिंग शुअर की वी आर सी फॉर इंडिया what we have to do is we also have to do market creation work. जसं मी म्हटलं की सायबर सिक्युरिटीत इन्व्हेस्टमेंट तेवढी नाही आहे जेवढी बाहेर होती, पण मग हाऊ कॅन वी इन्क्रीज दॅट, हाऊ कॅन वी मेक दॅट चेंज, वी हॅव टू इन्क्रीज अवेअरनेस. सो अवेअरनेस, मार्केट क्रिएशन, that is one area that we are also investing heavily, consumer as well as B2B. So starting from SMBs and mid-size. Large enterprises ला त्याची गरज नाही आहे, कारण large enterprises are doing best practices, following the best practices. So तिथे इन्व्हेस्टमेंट बऱ्यापैकी चांगली होते. So our focus is small, medium and then consumer. And that's where we are. So B2C and B2B both. B2B. So B2C is all about normal consumers, all citizens, I'll say. And मग त्याच्यामध्ये मोबाईल प्रोटेक्शन झालं. So we last year launched this anti-fraud product, which is all about scams and frauds that are happening on phone, using smartphones. And then also making sure we are providing enterprise grade security to these mid and small businesses as well. So with that, we'll make sure that we grab the major market share in this segment of the cyber security. Right. So Adan, you just mentioned about cyber security awareness. I was going to तुमच्या Quickheal Foundation बद्दल मी वाचत होतो तुमच्या वेबसाईटवर. So I think you're doing a lot of work in that area. So can you tell us about the work that you're doing in terms of creating that awareness? सो सायबर अवेअरनेस हा आमचा ऑब्जेक्टिव्ह आहे फाउंडेशनचा, ज्याच्यामध्ये आम्ही हे बघतो की लोक त्याच्यामध्ये जे फसले जातात आणि फायनान्शियल फ्रॉड्स होतात वगैरे, किंवा सायबर क्राईम्स पण होतात त्याच्यामध्ये. म्हणजे स्पेशली यंग जनरेशन मुलं वगैरे त्याच्यामध्ये फसले जातात. म्हणजे फोटोज अपलोड करणे किंवा फेसबुकवरती ह्याच्यावरती एवढे कनेक्टिव्हिटी बनवून ठेवणे आणि मग त्याचा त्रास नंतर पुढे होत राहतो आणि मग कित्येक लोक तो सुसाईड वगैरे पण करतात मुलं. सो त्याच्यावर जे आमचा फोकस आहे की तो अवेअरनेस तो मुलांमध्ये आणावा, ते यंग मुलांमध्ये, जे 6वी ते 10वी 11वी 12वी पर्यंतच्या मुलांमध्ये तो अवेअरनेस आणण्याचा आमचा ऑब्जेक्टिव्ह आहे. पण मग ते आम्ही ज्यावेळेस सुरू केलं मागे 4-5 वर्षापूर्वी, त्यावेळेस मग आम्ही हे प्रत्येक शाळेत जाऊन हे जे सगळा प्रोग्राम कंडक्ट करायचा, त्यासाठी आम्हाला खूप अशी मॅनपॉवर लागते जे हे सगळं, कारण शाळेत अगदी परमिशन मिळवण्यापासून ह्या सगळ्या गोष्टी केअर घ्याव्या लागते. म्हणजे बरेचसे प्रिन्सिपल वगैरे त्यांना आवडत नाही की बाहेरचे लोक येतात काहीतरी सांगतात त्यांना, आणि कंपनीत आलं की त्यांना असं वाटतं की अरे यांचं प्रोडक्ट विकायला आले, असं त्यांचा तो थॉट असतो. म्हणून ते फाउंडेशन वगैरे, परत ते फाउंडेशनच्या पुढे क्विकहिलचं नाव आहेच आहे, त्यामुळे त्यांना असं वाटतं की कंपनीतनं चालेल. सो हे खूप मोठा चॅलेंज आहे. म्हणून आम्ही काय केलं आहे की आम्ही कॉलेजचे विद्यार्थी घेतलेत ॲज अ वॉरियर्स आमचे, आणि मग त्यांना हा एक्स्ट्रा करिक्युलम म्हणून त्यांना हा टास्क दिला आहे की बाबा तुम्ही वर्षभरात ॲटलिस्ट 5 शाळा कवर करायच्यात. ओके, विथ द ग्रुप ऑफ कॉलेज स्टुडंट्स, लाईक 2 किंवा 3 जणांचा मुलांचा ग्रुप, ह्या ग्रुपनी ॲटलिस्ट 10 शाळा कवर करायच्यात वर्षभरामध्ये. आणि त्या शाळेतले जेवढी मुलं आहेत अगदी 6वी पासून ते 12वी पर्यंत ती सगळी कवर त्यांनी करायचे. आणि मग ह्या कॉलेजच्या मुलांना आम्ही इथे ऑफिसला आणून त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देतो की सायबर अवेअरनेस कसं करायचं, काय करायचं. आणि ही मुलं खूप एक्साइटिंग आहे. आणि आम्ही जाणून बुजून ही अशी कॉलेज निवडतो जिथे गरीब घरची मुलं येतात खूप, कारण चांगल्या कॉलेजमध्ये गेलो तर त्या मुलांकडे ऑलरेडी पॉकेट मनी भरपूर असतो, त्यांना ह्या असल्या ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये इंटरेस्ट नसतो, एकात करतील आणि सोडून देतील. पण गरीब कॉलेजमध्ये गेलो की तिथे गरीब घरची मुलं असल्यामुळे त्यांचा थोडासा सेल्फ कॉन्फिडन्स कमी असतो, त्यांचं इंग्लिश थोडंसं कमी असतं, आणि अशा मुलांना आम्ही ट्रेन करतो, त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप करतो. आणि मग ही मुलं ज्यावेळेस ते 10 शाळा वगैरे कवर करतात त्याच्यामध्ये ह्या कॉलेजच्या मुलांचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप वाढतो, पब्लिक स्पीकिंग खूप चांगलं डेव्हलप होतं. आणि त्यांना टास्क आम्ही फक्त 10 शाळेचं दिलेलं असतं, पण ते त्याच्या पलीकडे जाऊन बरंच काय करतात. म्हणजे ते म्हणतात की आम्ही SC स्टँडला जाऊ, तिथे प्ले क्रिएट करू,
मग तिथे आम्ही पोलिसांची हेल्प घेतो, मग पोलीस आमच्याबरोबर येतात, मग आम्ही अशी एस टी स्टँड्सला जातो, तिथे रेल्वे स्टेशन्सला जातो, तिथल्या प्लॅटफॉर्म्सवरती असे कधी कधी मंडईसारख्या ठिकाणी जाऊन मग हे आणि असे अवेअरनेसचे स्ट्रीट प्लेस करतो, ज्याला आपण रस्त्यावरचे जे छोटंसं आपण म्हणतो ना एक प्ले असतो, डोंबाऱ्याचा खेळ कसा असतो त्या डोंबाऱ्याच्या खेळासारखा तो खेळ करून त्या खेळीत सगळं एक्सप्लेन करतो की अरे ह्याला फोन आला, ह्याला व्हॉट्सॲप आला, ह्याने फोटो अपलोड केला, मग हे असं झालं तसं झालं. आणि लोक ते कसं आहे ना डोंबाऱ्याचा खेळ बघायला म्हणून ते एकट्ठा होतात आणि त्याच्यामध्ये हे सगळं शिकवलं जातं. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला पोलीस डिपार्टमेंटची खूप सपोर्ट मिळते. आणि हा अवेअरनेस आता प्रोग्राम आमचा इतका पॉप्युलर झाला आहे की आम्ही वर्षाला आता रोड स्ट्रीट प्ले जे करतो ते आम्हाला काउंट करता येत नाही, पण मी जे शाळेची मुलं जे काउंट करून सांगतोय ते आम्ही वर्षाकाठी समवेअर अराउंड 60-65 lakhs मुलं कव्हर करतो. अँड दिस इज नॉट इन वन सिटी, वी आर कव्हरिंग अक्रॉस इंडिया. हो. आणि ते स्कूल्समध्ये जाऊन जे सायबर सिक्युरिटी अवेअरनेस ट्रेनिंग जे घेतो ना मुलांचं, त्यांना असं पण ट्रेन करतो की ते जाऊन त्यांचे पॅरेंट्स घेतात. तो तर आम्ही काउंटच करत नाही, पण तो आम्ही काउंटच करत नाही. बऱ्याचशाच ठिकाणी कसं आहे ना, आपण एज्युकेटेड लोकांचं वेगळ्या लेवलचं ट्रेनिंग घ्यावं लागतं, पण कधी कधी अनएज्युकेटेड लोक पण असतात ना, म्हणजे इव्हन आता हे स्ट्रीट वेंडर्स जे आहेत, भाजी विकणारे वगैरे, सगळ्यांशी स्कॅम होत असतात. ह्या सगळ्यांना अलर्ट करून त्यांना अवेअरनेस की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कसे असतात स्कॅम, कसे होतात, व्हॉट दे शुड डू, हाऊ दे शुड यूज फोन. Can you share a few critical scams or critical threats that you have come across, so that people, the audience? तुम्हाला माझ्या क्विकहिल फाउंडेशनमधनं ह्या ज्या वॉरियर्स लोकांनी जिथे जिथे कामं केलेत ना त्याच्या बऱ्याचशाच क्लिपिंग्स मिळतील ज्याच्यामध्ये. आणि मी जसं म्हटलं ना आम्ही गरीब कॉलेजांकडे जातो, तिथे गरीब घरची मुलं येतात. आता ही जी मुलं असतात ना ही शहरातली नसतात, ही खेड्यापाड्यातनं आलेली मुलं त्या कॉलेजला शिकायला आलेली असतात. त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड झाल्यानंतर ते जेव्हा त्यांच्या गावात जातात मग तिथे हे काय म्हणतात गावाच्या सरपंचला सांगून वगैरे अख्खे गाव गोळा करून मग तिथे ते इव्हेंट करतात, तिथे अवेअरनेस क्रिएट करतात. आणि हे असले याची छोटे छोटे क्लिपिंग्स खूप आहेत आमच्याकडे, तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे कित्येक लोक ज्यांच्याकडे काही नसतं पण त्यांना हे जरास नॉलेज मिळतं आणि एक तर नॉलेज स्प्रेड होतं. दुसरी गोष्ट हे होतं की त्या गावातल्या मोठ्या सरपंचसारख्या लोकांना आणि जे डिसिजन मेकर्स लोक आहेत त्यांना खूप प्राऊड फील होतं की आपल्या गावची मुलं आज एवढी हुशार झाली आहेत. ओके. आणि त्याच्यासाठी ते धन्यवाद द्यायला आमच्याकडे येतात की तुम्ही आमच्या गावातल्या मुलांना म्हणजे खूप चांगल्या मार्गाला लावलं, हे केलं ते केलं. म्हणजे इतकी एक्साइटमेंट आहे ते पाहिली आहे मी त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे आणि त्या जे मी म्हटलं वॉरियर्स आहेत, आता आमच्याकडे जवळजवळ प्रत्येक वर्षी जी कॉलेजची मुलं आम्ही निवडतो हे सगळं काम करण्यासाठी, समवेअर अराउंड ते 800-850 मुलं असतात. बरं एव्हरी इयर मुलं नवीन येतात. महाराष्ट्रामधनं काय तुम्ही? आता बरेच ठिकाणी जाते, म्हणजे आता मी गुजरातमध्ये पण वगैरे थोडंसं जाऊन करायला लागलो आहे, थोडंसं कर्नाटकामध्ये पण आहे. अशा त्या हे करतो आम्ही. आणि हे मग ह्या मुलांचे ज्यावेळेस पॅरेंट्स भेटतात, कारण शेवटी ॲट दी एंड ऑफ द इयर आम्ही इव्हेंट ठेवतो एक की कुठल्या मुलांनी किती चांगलं केलं, मग त्याला कुठंतरी एक रेकग्निशन, सर्टिफिकेशन, अवॉर्ड्सचा प्रोग्राम ठेवतो. त्यावेळेस त्या मुलांचे पॅरेंट्स वगैरे येतात आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून एकदम असं खूप हे होतं आणि त्यांना असं खूप फील होतं की आज तुम्ही माझ्या मुलाला केवढं बदललं आहे म्हणून. आणि ते ब्रँड कॅरी करतात. नाही, आणि ह्याच्यामध्ये त्या मुलांमध्ये चेंज होतो. दुसरं त्यांना ट्रेन केलं जातं, ह्याच्यात त्यांना काहीच खर्च नाही. म्हणजे की जनरली लोकांना कुठेतरी एक स्टेजचं ग्रोथ हवी असलं त्यांना खर्च करावा लागतो, क्लासेस लावायला, त्याच्यात श्युरिटी नसते. इथे ह्याचं त्यांनी 10 स्कूल कंप्लीट केले की आमचं जेवढं स्टायफंड ठरलेलं आहे तेवढं त्यांना मिळत राहतो. पण ह्याच्या बरोबर आमचं काम काय होतं की अवेअरनेस ऑनलाईन क्रिटिकल तो करणं गरजेचं आहे. अँड ॲट दॅट लेवल ऑल्सो अँड ॲट द कॉर्पोरेट लेवल ऑल्सो. तो ह्याच्यामुळे ना इव्हन जेव्हा आपला भारत सरकारचा सायबर सुरक्षाचा जो हे ना काय रे ते पूर्ण नाव, सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा, त्याच्यात त्यांनी बघितलं की त्यांनी जेवढे एफर्ट्स घेतले इकडे की एवढे एफर्ट्स होत आहेत, त्यांनी बऱ्याचशाच ठिकाणी आमच्याबरोबर जॉईंट एफर्ट्स केले. अच्छा मेरी. सो आता
journey definitely is exciting. Your transformation, you've transformed the industry. तर from your inception, I would say 1990 पासून पकडू ते आत्ता खूप मोठी जर्नी आहे. ह्यातनं you must have gone through lot of challenges, lot of sacrifices. So when you look back, ह्यातनं तुमचे sacrifices काय आहेत and what have you achieved? अचिव्हमेंट तर भरपूर आहे. सॅक्रिफायसेस पण भरपूर आहेत. आता त्याला असं नीट मांडता येत नाही, पण ते डेफिनेटली वेगवेगळे आहे. म्हणजे माझ्या बाबतीत वेगळं आहे, संजयच्या बाबतीत वेगळं आहे. माझ्या बाबतीत असं आहे की माझे जे लहानपणाचे जे मित्र होते वगैरे, तर माझ्यापासून बरेचसे म्हणजे मी खूप जवळ जायचा प्रयत्न करतो, पण त्यांना असं वाटतं की एकदम माझ्याशी बोलताना खूप प्रोफेशनल वगैरे बोलायला जातात वगैरे असं. म्हणजे मला असं वाटतं की आय हॅव लॉस्ट दॅट टच फील त्या फ्रेंड्स. हा इमोशनल कनेक्ट, तसे कनेक्टेड आहोत, भेटतो आम्ही, बोलतो वगैरे, पण ते माझ्याकडे बघताना ॲज अ म्हणून ससा त्यांचा चाळीतला फ्रेंड तसं बघत नाही. ते माझ्याकडे ॲज अ खूप हे नाही बघतात, रिस्पेक्टफुल नाही बघतात. म्हणजे मला असं हवं आहे की अरे आपण जी शिवगाळ करतो छोटी मोठी हे वगैरे की ती तसलं काय होत नाही माझ्या बाबतीत. दॅट आय फील दॅट आय हॅव And you are missing. दॅट आय एम मिसिंग. And how about the achievement? Achievements तर आता आपण बरंच बोललेच आहे. आणि हे कसं आहे ना की ज्या क्षेत्रात आम्ही काम करतोय ना ह्याच्यात सतत इनोव्हेशन आहे. म्हणजे आपण दुसऱ्या कुठल्याही बिझनेसमध्ये पाहिलं तर एक टाईम असतो इनोव्हेशनचा, इनोव्हेशनमधनं मग त्याच्यातनं काहीतरी एक बिल्ड होतं, आणि मग ते बिल्ड झालं की मग त्याला प्रोडक्शनमध्ये घेऊन जातात, आणि मग त्याच्यानंतर फक्त छपाई असते की आता सेल कसं करायचं. सेलमध्ये इनोव्हेशन होत असतात आणि मग ते होत असतं. आमच्या इथे सगळ्याच गोष्टीमध्ये इनोव्हेशन आहे. म्हणजे अगदी नवीन थ्रेट आला तर त्याच्यामध्ये इनोव्हेशन, त्याच्यानंतर ते मार्केटमध्ये घेऊन जायचं, ते सेल करायचं, त्याच्यामध्ये इनोव्हेशन. तिथे गेल्यानंतर कळतं की अरे त्यांना याची गरजच नाही, मग ते अवेअरनेस करणं, त्याच्यामध्ये पण परत इनोव्हेशन. म्हणजे आमचं कुठलंच काम बिना इनोव्हेशनचं होत नाही. म्हणजे त्याला कंटिन्युअस इनोव्हेशन आहे. आणि माझ्यासाठी ॲज अ बिझनेस, आम्ही बिझनेस फॅमिलीमधलं नसल्यामुळे माझ्यासाठी तो बिझनेस बिल्ड करणं किंवा तो ड्राईव्ह करणं किंवा ते त्याला मॅनेजमेंट तसं बिल्ड करणं, ते स्ट्रक्चर बिल्ड करणं, माझ्यासाठी हे सगळंच इनोव्हेशन आहे. How about you? What are those things that you are missing? मिसिंग जर लगेच असा विचार करायचा म्हटलं ना तर मला एक आहे की मला जरा ॲडव्हेंचर स्पोर्ट्सची खूप सवय होती आणि इंटरेस्ट पण होता. पण ह्या बिझनेसच्या ह्याच्यात मी तेवढा टाईम नाही काढू शकलो. थोडंसं तो मी म्हणेल सॅक्रिफाईस आहे की असं केअरलेसली एक वर्ष ते काहीतरी करतोय, पॅराग्लायडिंग वगैरे, हे माझं स्वप्न खूप होते, पण ते नाही करू शकलो. I used to see your course. हां, नॉट अबाउट लाईक टँडम किंवा काय, मी स्वतः स्काय डायव्हिंग लर्न करून जम्प करायचं. येस. हां. Wow, so आता it is clear that people have seen your transition. जसे तुम्ही गावात येऊन चालू केलं, there are several entrepreneurs who come from a small town, छोट्या गावात येतात. What is that advice that you will give to those upcoming young entrepreneurs who are coming from villages and want to start their own enterprise? मी तर त्यांना एक सांगेल की आम्ही जेव्हा चालू केलं होतं ना त्यावेळेस आम्हाला तसा सपोर्ट नव्हता. फायनान्शियल तर नव्हता, पण इवन गायडिंग सपोर्ट पण त्या काळामध्ये तसा नव्हता. ओके, आमच्या पॅरेंट्सकडून आम्हाला फुल मॉरल सपोर्ट तसा व्यवस्थित होता. पण एखादी गोष्ट कुठली कशी करायची, काय करायची, ते कुणाला विचारायला गेलं, कुणाला हे करायला गेलं, सगळ्या गोष्टीला चार्जेस असायचे. आज गुगलमुळे काय झालं आहे आणि AI मुळे काय झालं आहे की खूप इझी झाले. फायनान्ससुद्धा आता ही VC फंडर्स वगैरे, एंजल इन्व्हेस्टर्स वगैरे खूप आहेत मार्केटमध्ये. मी तर म्हणेल की आपल्या प्रत्येक मुलाने जर विचार केला ना, त्याच्या आजूबाजूला, त्याच्या सराउंडिंगमध्ये, त्याच्या सर्कल्समध्ये कितीतरी एंजल फंड इन्व्हेस्टर्स आहेत जे त्याला बहुधा माहीत नसतील, पण
म्हणतात ना, विचारून बघायला काय हरकत आहे. ओके, विचारून बघितलं पाहिजे आणि ती खूप हेल्प मिळू शकते. आणि एवढं जरी इनोव्हेशन झालं असेल, सगळं जरी झालं असेल, तरी दुनियातले सगळे प्रॉब्लेम अजून संपलेले नाही आहेत. इनफॅक्ट हे जे काय घडतं आहे, जे काय बनतं आहे, ह्याच्यानी काही नवीन प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत. ते प्रॉब्लेम आयडेंटिफाय केले पाहिजे आणि त्याच्यावरती फोकस करून जरी स्वतःची स्ट्रेंथ, जिथे स्वतःची स्ट्रेंथ स्ट्रॉंग आहे ती जरी फोकस करून त्यांनी जरी ती बिल्ड केली. लाईक म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी मी सांगायचं गेलो की खेड्यापाड्यातला मुलगा आहे. अरे 20-25 वर्षापूर्वी खेड्यापाड्यातनी शेती कशी केली जायची आणि आज ती कशी केली जाते. आज तर गव्हर्नमेंटचा एवढा सपोर्ट आहे की तुम्हाला सॅटेलाईटमधनं सगळं तुमच्या शेतीमध्ये काय हवं आहे काय नको आहे ते सुद्धा तुम्हाला करून देऊ शकतात. पण त्यासाठी ते थोडंसं एफर्ट टाकावे लागतील, शोधावे लागतील की गव्हर्नमेंट आपल्याला कुठे कुठे कसे कसे सपोर्ट करू शकतो. मी आता हे फायनान्सबद्दल बोलत नाही, मी टेक्नॉलॉजीबद्दल बोलतोय. ओके, आणि त्याच्यामध्ये जरी त्यांनी स्वतःला बिल्ड केलं आणि त्याच्यावरती जरी काम केलं तरी शेतीतून कसं चांगल्यातलं चांगलं प्रोडक्शन, ऑर्गॅनिक प्रोडक्शन, मोठं प्रोडक्शन आणि त्याच्यातून कसं फायनान्शियली आपण खूप स्ट्रॉंग स्टेबल होऊ शकतो. म्हणजे आपण असं म्हणतो ना की एखादा गॅरेजमधला मुलगा आहे, त्याला गाडी रिपेअरिंग शिवाय काही येत नाही, त्याला कॅश फ्लो वगैरे काही कळत नाही. पण आज जरी कोणी गॅरेजमधला मुलगा असेल, त्याला कॅश फ्लो शिकायचा असेल तर त्याला कुठला कोर्स करायची गरज नाही आहे. आजच्या तारखेला तुम्हाला गुगलमधनं, यूट्यूबवरनं हे सगळं शिकायला मिळू शकतं. आणि जे आपले वीक पॉईंट आहेत बिझनेसला डेव्हलप करण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेजसाठी तुम्हाला कुठलंही कॉलेजचं मोठं कोर्स करायची गरज नाही, काय नाही. सगळं तुम्हाला यूट्यूबवरती, गुगलवरती सगळं अवेलेबल आहे. तुमची जिथं स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथला अजून पॉवरफुल बनवणे आणि हे जेवढे सपोर्टिंग फंक्शन्स आहेत, या सपोर्टिंग फंक्शनबद्दलचा अभ्यास तुम्ही यूट्यूब, गुगल थ्रू करा आणि तुम्ही तुमचा बिझनेस पुढे घेऊन जाऊ शकता. इन्व्हेस्टर्स पण खूप अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. आत्ताच्या ह्याच्यामध्ये फक्त एक मोठा चॅलेंज वाढत गेला आहे, स्पेशली इन फ्रंट ऑफ ऑल दिस यंग जनरेशन वगैरे समथिंग. आमच्या काळामध्ये खूप जास्त चॉईस नव्हते, त्यामुळे आम्हाला पटकन चॉईस करून कसं पुढे सरकायचं कळत होतं. सायन्स, कॉमर्स ते तर शिक्षणाचं झालं. पण अगदी एंटरप्रेन्युअल बिझनेस चालू जरी करायचा असेल तरी एवढ्या सगळ्या हेल्प असल्यामुळे, गुगल असल्यामुळे, हे असल्यामुळे चालू केलं तर तुम्हाला पुढे काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात, तुमच्या लाईफमध्ये कसले कसले चॅलेंजेस येऊ शकतात, हे सगळे तिथे आधीच कळायला लागतं. त्यामुळे माणूस आधीच घाबरून जातं. आम्हाला ते काही कळतच नव्हतं. त्यामुळे म्हणजे प्रॅक्टिकली स्पीकिंग सॉफ्टवेअर कंपनी बिल्ड करणं, जर का सॉफ्टवेअर कंपनी काय असते आणि ती कशी असते आणि त्याला किती कॅपिटल लागतं आणि काय काय करावं लागतं, हे जर का मला 93 माहिती असतं ना तर मी पडलोच नसतं त्याच्यात. शक्यच नव्हतं ते मला. मी काय महिन्याला 15-20 हजार रुपये कमवणारा माणूस, मी कशाला असल्या गोष्टीचा विचार करेल. मी समजलं की अरे हा प्रॉब्लेम आहे आपल्या कस्टमरकडे, हा प्रॉब्लेम आहे, त्याला विचारलं तू सॉल्व्ह करू शकतो का, हा मी आता लगेच काय पाहिजे तुला सांग, म्हणलं दे मला टूल बनवून. नाही, पण तोच एक इम्पॉर्टंट फॅक्टर होता ना, यू आयडेंटिफाईड द प्रॉब्लेम स्टेट. हा, पण म्हणजे सोल्युशन कसं आहे की आपण जर रोजचं आलेले चॅलेंज रोजचे रोज फेस करण्याचा फोकस ठेवला, लांबचा न विचार करतो, आपण किती लांब येऊ शकतो हे कळालं. हे जर तुला आधीपासून माहिती ना की इतकं लांब जायचं, हे काम आहे, तू त्याच्यानेच बॉक डाऊन होणार आणि यू विल थिंक की हे माझं काम नाहीच आहे. आणि हे आत्ताचे जे अवेलेबल इन्फॉर्मेशन आहे ना, ते तुम्हाला लांबचा आधीच सांगून टाकतायत. बरोबर. आणि त्याच्यामुळे समोरचा माणूस घाबरून जातोय तो. Absolutely. So we are almost ending towards the section. One last question, एक शेवटचा क्वेश्चन दोघांसाठी. If you have to give a advice, if you look back in your journey and if you have to give an advice to your young self, what advice would that be? One advice. My young self. असा विचार नाही मी केलेला कधी. हा, नाही, पण असं काय वाटतं की ते तुला आत्ता कळालं तर तेव्हा कळालं असतं, तेव्हा कळालं असतं तर बरं झालं. आणि मग तू चेंज कर. What to change? नाही, मी तर म्हणेल जे काही झालंय ना आतापर्यंत ते व्यवस्थितच झालंय. आणि मला नाही टाईम मशीनमध्ये बसून मागे जाऊन मला काहीतरी स्वतःला सांगायचं, कारण
उगीच मी जाऊन माझ्या स्वतःला मागे जाऊन काही सांगायला गेलो ना तर माहीत नाही हा पाथ इथपर्यंत येईल का दुसरीकडेच कुठेतरी जाईल भर पडत. हो, जे काय आज मिळालं आहे, जे काय माझ्या वाटेत समोर आलं आहे आणि ते मी आज ॲक्सेप्ट करत 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 इथपर्यंत जे आलो आहे, मी तर म्हणेल की देवाने माझ्यासमोर सगळ्या चांगल्याच गोष्टी ठेवल्यात. म्हणजे काटे होते पण त्या काट्यातून शिकायला मिळालं आहे काहीतरी. म्हणजे फॉर एक्झाम्पल की 90च्या काळामध्ये सॅलरी द्यायचे वांदे झाले होते, त्यात माझं लग्न झालेलं, मला एक मुलगी होती आणि खूप असे वेगवेगळे चॅलेंजेस होते. त्याच्यात असं तर झालं असतं की राव हे सगळं बंद करा, पण ते त्या फेजमधनं जे गेलो, जे काय 2-3 वर्ष त्याच्यातनं गेलो, त्याच्यातनं ते फोकस बिल्ड होत गेला ना की अरे मला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, मला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. फॅक्ट कसं आहे माहिती आहे का की प्रत्येक माणसाला त्याच्या लाईफमधला सक्सेस आहे ना त्याच्या फोकसवरच डिपेंड आहे. तो कुठल्या गोष्टीला फोकस करतो तोच खूप महत्त्वाचा पार्ट आहे. मी असं मागे जाऊन काही जरी चेंज करायला गेलो ना किंवा काही जरी स्वतःला जरी ॲडवाईस द्यायला गेलो ना तो फोकस चेंज होईल. आणि फोकस चेंज झाला तर मग मला नाही वाटत की मी इथपर्यंत येऊन पोहोचेल. दिस इज वॉट इट इज ॲक्च्युली. दिस इज वॉट आय बिलीव्ह फॉर माय सेल्फ ॲक्च्युली. मी तर एवढंच म्हणेल की चॅलेंजेस तर सगळ्यांनाच येत होते, आम्हाला पण येत होते. मी त्या काळात यंग संजयला एवढंच म्हणेल की खूप टेन्शन घेऊ नको की लाईक जे काय आले चॅलेंज दॅट इज ट्राईंग टू टीच यू समथिंग. जस्ट लर्न दॅट, कीप युअर फोकस देअर, आपोआप होईल. कारण कसं आहे ना बऱ्याच वेळा खूप टेन्शन पण घेतलेले आणि ते टेन्शनचा इम्पॅक्ट आपल्या हेल्थवर होतो, सगळ्यावर होतो. म्हणजे त्यावेळेस आपल्या आजूबाजूच्या लोकांवर पण होतं. आणि म्हणजे कारण आपल्या रिॲक्शन्समध्ये असतो तो. आणि तसं का घडतंय हे खूप उशिरा आत्ता मागं बघितलं कळतं, अच्छा दॅट वॉज टू टीच मी दिस थिंग. आणि ते जेव्हा ते समजतं ना की हे शिकवायला आपल्याला हे समोर टेन्शन आले तर आपलं रिॲक्शनच चेंज होते. आपण एकदम दिस इज वॉट आय लर्न इट, देन ते निघून जातो तो टाईम खूप इझिली. स्ट्रेसफुलच्या ऐवजी सिम्पल होतो. तेवढंच एक मी म्हणेल की every challenge is there to teach you something. Just focus on what it is teaching, that's all. And just don't get stressed. Right. हेच मी सांगेल माझ्या यंग सेल्फला. Great. So that comes to an end of our section. It was really great speaking with you, and I'm really excited and impressed with your entire journey from 90s to here, and you seriously transformed the entire industry. So great speaking with you. Wish you all the best for you. Thank you. And I hope you take more great paths going forward. Thank you for या पॉडकास्टसाठी बोलवलं आणि प्लॅन केला. छान वाटलं. येस. Thank you.